Hello everyone, welcome to the world of Abhinav Group of Education and beautiful world of chemistry. तर जी येणारी बोर्ड परीक्षा जे विद्यार्थी फेस करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अभिनवनं एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे 1 आवर 1 टॉपिक. या लेक्चर सिरीजमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एक इम्पॉर्टंट चॅप्टर ज्याचं नाव आहे अल्कोहोल फिनॉल इथर हा डिटेलमध्ये कॉन्सेप्ट वाईज आपण लर्न करणार आहोत. तर सगळ्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेट होऊन या चॅप्टरमध्ये जे काही कॉन्सेप्ट आहेत ते आपण लर्न करायचे आहेत. ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग आवर टाइम आपण हा चॅप्टर चालू करू. ओके, बघा. तर अल्कोहोल फिनॉल अँड इथर्स हा बोर्ड एक्झामसाठी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. 4 मार्क विदाउट ऑप्शन, विथ ऑप्शन 6 मार्कसाठी हा चॅप्टर तुम्हाला विचारला जातो. ओके, तर बघा अल्कोहोल फिनॉल अँड इथर्स. स्टार्टिंग इंट्रोडक्शन टू अल्कोहोल फिनॉल अँड इथर्स. व्हॉट आर अल्कोहोल्स, what are phenols and what are ethers. तर बघा, alcohol are nothing but derivative of alkane in which one hydrogen atom of alkane is replaced by one OH group, then alcohol is formed. What are phenol? Phenol is derivative of benzene in which one hydrogen atom of benzene is replaced by one OH group, then phenol is formed. And what is ether? Ether is a derivative of also alkane in which one hydrogen atom of alkane is replaced by one alkoxy group. बघा, this is alkane. मी इथं मिथेन ड्रॉ केलेला आहे. ह्या मिथेन मधला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला जर मी एक OH ग्रुपनं तर अल्कोहोल तयार होते. ओके, नेक्स्ट बेन्झीन. बेन्झीन मधला एक हायड्रोजन ॲटम मी रिप्लेस केला एक OH ग्रुपनं तर तयार होते काय, फिनॉल. त्यानंतर इथर. इथर मिथेन. मिथेन मधला एक हायड्रोजन ॲटम जर मी रिप्लेस केला एक अल्कॉक्झी ग्रुपनं, OR ग्रुपनं तर तयार काय होते, इथर. ओके, दिस इज सिंपल डेफिनेशन ऑफ अल्कोहोल फिनॉल इथर्स. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल फिनॉल अँड इथर्स. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. आपण कशामध्ये क्लासिफाय करतो अल्कोहोल, बघा, मोनोहायड्रिक, डाहायड्रिक, ट्राहायड्रिक आणि पॉलिहायड्रिक. ओके, व्हॉट इज मोनोहायड्रिक? मोनो मीन्स वन OH ग्रुप. ओके, ज्या वेळेला एखाद्या अल्कोहोलमध्ये एकच OH ग्रुप असतोय त्याला काय म्हणतोय आपण, मोनोहायड्रिक. डाहायड्रिक, इट कंटेन्स 2 OH ग्रुप. ट्राहायड्रिक, इट कंटेन्स 3 OH ग्रुप. अँड पॉलिहायड्रिक, मेनी OH ग्रुप्स. ओके, तर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल, इथेनॉल. या इथेनॉल मध्ये एकच OH आहे तर आपण काय म्हणणार, दिस इज मोनोहायड्रिक अल्कोहोल. इथिलीन ग्लायकॉल या स्ट्रक्चर मध्ये 2 OH ग्रुप आहेत, बरोबर. 2 OH ग्रुप म्हणजे इट इज क्लासिफाइड इनटू डायहायड्रिक अल्कोहोल. ग्लिसरॉल. ग्लिसरॉलच्या स्ट्रक्चर मध्ये बघा 3 OH ग्रुप आहेत तर याला आपण क्लासिफाय करणार ट्राहायड्रिक अल्कोहोल. आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल मध्ये सॉर्बिटॉल. सॉर्बिटॉल 1 2 3 4 5 6 अल्कोहोल आहेत. ओके, तर बघा आपण अल्कोहोल क्लासिफाय करतोय फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. नंबर ऑफ OH ग्रुप मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्राहायड्रिक, पॉलिहायड्रिक. व्हॉट इट नेक्स्ट, मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता जे काही मोनोहायड्रिक अल्कोहोल आहेत ते क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम आपल्याला बघायचं आहे. जर कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असेल तर कशामध्ये क्लासिफाय करतोय आणि कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असेल तर कशामध्ये क्लासिफाय करतोय. ओके, तर बघा, कंपाऊंड कंटेनिंग sp3 कार्बनला अटॅच असणारा OH असेल तर बघा त्याचं फर्दर आपण क्लासिफिकेशन करतोय अल्काइल अल्कोहोल, अलिलिक अल्कोहोल आणि बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, तर हे जे अलिलिक, बेन्झिलिक, अल्काइल अल्कोहोल आहे ते फर्दर क्लासिफाईड केले जातात ऑन द बेसिस ऑफ डिग्री ऑफ कार्बन, प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन. ओके, याचं फर्दर एक्झाम्पल मी पुढे घेतलेलं आहे, तिथं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. कंपाऊंड्स कंटेनिंग sp2 कार्बनला अटॅच असणारा OH ग्रुप असेल तर क्लासिफिकेशन करतोय आपण काय, विनिलिक अल्कोहोल. ओके, व्हॉट इज अलिलिक पोझिशन, व्हॉट इज विनिलिक पोझिशन पुढे आपण डिस्कस करू. बघा, अलिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल सॉरी अल्काइल अल्कोहोल. अल्काइल अल्कोहोल फर्दर क्लासिफाइड इनटू प्रायमरी अल्काइल अल्कोहोल, सेकंडरी अल्काइल अल्कोहोल अँड टर्शरी अल्काइल अल्कोहोल. याचं मीनिंग काय आहे तर बघा, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन किती कार्बनला अटॅच आहे याच्यावरून डिग्री ऑफ कार्बन ठरते. तर मी इथे एक्झाम्पल घेतलेला आहे इथेनॉल. इथेनॉल मध्ये ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे, दिस वन प्रायमरी कार्बन.
तर प्रायमरी कार्बनला अटॅच असणारा OH म्हणजे प्रायमरी अल्काइल अल्कोहोल. ओके, इथं बघा हा जो OH ग्रुप अटॅच आहे, ओके, तो हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे दिस इज व्हॉट सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनला OH अटॅच आहे म्हणून हा काय झाला सेकंडरी अल्काइल अल्कोहोल. ओके, त्यानंतर याच्यामध्ये बघा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल एक्झाम्पल घेतलेला आहे. तर हा कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा काय झाला, हा झाला टर्शरी कार्बन. टर्शरी कार्बनला अटॅच असणारा अल्कोहोल म्हणजेच काय टर्शरी अल्काइल अल्कोहोल. असे आपण एक्झाम्पल घेऊ शकतोय. पुढं अलिलिक अल्कोहोल. व्हॉट इज अलिलिक कार्बन? अलिलिक कार्बन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्या शेजारचा sp3 कार्बन म्हणजे काय आहे अलिलिक अल्कोहोल. तर बघा OH ग्रुप इज अटॅच्ड टू अ sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन adjacent to the कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ते फर्दर क्लासिफाइड केले जातात प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, ओके, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल, टर्शरी अलिलिक अल्कोहोल. एक्झाम्पल घेतलेले आहेत बघा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्या शेजारचा फर्स्ट sp3 कार्बन म्हणजे अलिलिक कार्बन. हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा काय आहे प्रायमरी कार्बन. देअरफॉर इट इज क्लासिफाइड इनटू प्रायमरी अलिलिक अल्कोहोल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्या शेजारचा sp3 कार्बन म्हणजे अलिलिक कार्बन. हा कार्बन फर्दर 2 कार्बनला अटॅच आहे म्हणून हा काय झाला सेकंडरी अलिलिक अल्कोहोल. दिस वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड शेजारचा कार्बन त्याचा हायब्रिडायजेशन sp3 आहे. हा कार्बन फर्दर 3 कार्बनना अटॅच आहे त्यामुळे याला आपण क्लासिफाइड करणार टर्शरी अलिलिक अल्कोहोल. नेक्स्ट बघा बेन्झिलिक अल्कोहोल. व्हॉट इज बेन्झिलिक कार्बन? बेन्झिनला अटॅच असणारा फर्स्ट sp3 कार्बन म्हणजे काय बेन्झिलिक कार्बन. बघा OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू द अरोमॅटिक रिंग. ते फर्दर क्लासिफाइड करतो आपण प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल, टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. बघा मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथं मी घेतलेला आहे हा आहे बेन्झिन. बेन्झिनला हा जो कार्बन अटॅच आहे हा फर्स्ट कार्बन आहे sp3 हायब्रिडाइज आहे त्याला OH अटॅच आहे आणि हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून याला आपण क्लासिफाइड करणार प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल. हा कार्बन बघा हा कार्बन पण बेन्झिलिक कार्बनच आहे. बेन्झिनला फर्स्ट अटॅच असणारा कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे बरोबर आणि हा फर्दर 2 कार्बनना अटॅच आहे म्हणजे हा काय झाला सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. त्यानंतर इथं बघा हा जो कार्बन आहे हा बेन्झिलिक कार्बन आहे त्याचा हायब्रिडायजेशन आहे sp3 आणि 3 कार्बनना तो अटॅच आहे त्यामुळे हा काय झाला टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, पुढं क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. आता आपल्याला फिनॉल क्लासिफाय करायचं. फिनॉल तसंच जसं आपण अल्कोहोल क्लासिफाय केलं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप आणि हायब्रिडायजेशन ऑफ कार्बन ॲटम. ओके, तर फिनॉल आपण क्लासिफाय करणार आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. तर बघा फिनॉल मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल अँड ट्रायहायड्रिक फिनॉल. बघा फिनॉल वेल नोन स्ट्रक्चर ऑफ फिनॉल तुम्हाला माहितीच आहे. फिनॉल बेन्झिनला डायरेक्टली OH अटॅच असेल तर त्याला काय म्हणतो आपण फिनॉल. आणि तुम्हाला सगळ्यांना हे माहित असेल अल्कोहोल अँड फिनॉल आर डिफरंट फंक्शनल ग्रुप. ओके, तर बघा फिनॉल बेन्झिनला OH अटॅच आहे. त्यानंतर डायहायड्रिक फिनॉलमध्ये एक्झाम्पल येतात कॅटेचॉल आणि रेसॉर्सिनॉल. हे जे स्ट्रक्चर आहेत ते तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. त्यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम पुढे आपण डिस्कस करू. याच्यामध्ये 2 OH ग्रुप आहेत कॅटेचॉल आणि रेसॉर्सिनॉलमध्ये आणि क्युनॉल याच्यामध्ये पण 2 OH ग्रुप आहेत. तर दीज आर डायहायड्रिक फिनॉल. त्यानंतर ट्रायहायड्रिक फिनॉलमध्ये एक्झाम्पल आहेत पायरोगॅलॉल आणि फॅलोरोग्लुसिनॉल कंटेन्स 3 OH ग्रुप. तर याला आपण काय म्हणणार ट्रायहायड्रिक फिनॉल. हे झालं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप. ठीक आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. इथर्स कशामध्ये क्लासिफाय केले जातात? इथर 2 वे मध्ये क्लासिफाय केले जातात. सिंपल इथर किंवा मिक्स्ड इथर. किंवा सिंपलला आपण काय म्हणतो सिमेट्रिकल इथर किंवा मिक्स्डला आपण काय म्हणतोय अनसिमेट्रिकल इथर. तर बघा सिंपल इथर. सिंपल इथर म्हणजे काय अल्काइल और अराइल ग्रुप अटॅच टू द ऑक्सिजन ॲटम आर द सेम. 2 अल्काइल ग्रुप जे ऑक्सिजनला अटॅच असतात इथर मध्ये ते दोन्हीच्या दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असतील तर त्याला आपण काय म्हणणार सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर. 2 इथरला जे अल्काइल ग्रुप आहेत बघा डायमिथाइल इथर घेतलंय मी. डायमिथाइल इथर मध्ये ह्या ऑक्सिजनला या साईडला पण मिथाइल अटॅच आहे या साईडला पण मिथाइल अटॅच आहे सेम ग्रुप अटॅच आहेत त्यामुळे दिस इज क्लासिफाइड इनटू सिंपल इथर. डायफिनाइल इथर या साईडला पण फिनाइल रिंग आहे आणि या साईडला पण फिनाइल रिंग आहे तर दिस इज ऑल्सो क्लासिफाइड इनटू सिंपल इथर. व्हॉट इज मिक्स्ड इथर? अल्काइल और अराइल ग्रुप अटॅच टू ऑक्सिजन ॲटम आर डिफरंट. बघा ऑक्सिजनला एक्झाम्पल इथाइल मिथाइल इथर या साईडला अटॅच आहे इथाइल या साईडला अटॅच आहे मिथाइल डिफरंट अल्काइल ग्रुप मिक्स्ड इथर.
या साईडला अटॅच आहे फिनाईल, या साईडला अटॅच आहे CH3, फिनाईल मिथाईल इथर. तर हे काय झालं, मिक्स्ड इथर. तर याच्यावर बोर्डला विचारलेली क्वेश्चन बघा, व्हॉट आर इथर्स, हाऊ आर दे क्लासिफाईड. ऑक्टोबर 8 मार्च 2019 मार्च 2019 ला हे क्वेश्चन विचारलेले आहेत. बघा, क्लासिफाय फॉलोइंग ॲज अ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. आपण काय करूया, यांचं क्लासिफिकेशन आहे ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पण करूया आणि ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडेशन ऑफ कार्बन ॲटम जे आपण बघितलंय ते पण इथंच क्लासिफाय करूया. ओके, बघा इथं बघा, मी एक इथं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. दिस इज 1 2 3 4 5 निओ पेंटाइल अल्कोहोल. निओ पेंटाइल अल्कोहोल मध्ये हा जो OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा कार्बन काय झाला बाळांनो, प्रायमरी. हा प्रायमरी आहे, परंतु हा अलिलिक, बेंझिलिक किंवा विनिलिक आहे का, नाही. त्यामुळे हा सिंपल काय येणार, प्रायमरी अल्काइल अल्कोहोल, प्रायमरी अल्काइल अल्कोहोल. इथं बघा, हा जो OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन अनदर 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे दिस इज व्हॉट, सेकंडरी कार्बन. हा अलिलिक कार्बन नाही आहे, बेंझिलिक नाही आहे, विनिलिक नाही आहे, म्हणजे तो काय असणार, अल्काइल. ओके, तर हा काय झाला, सेकंडरी अल्काइल अल्कोहोल. त्यानंतर इथं बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याचा शेजारचा फर्स्ट sp3 कार्बन म्हणजे अलिलिक कार्बन. ह्या अलिलिक कार्बनला OH अटॅच आहे, म्हणजे हा अलिलिक अल्कोहोल येणार. डिग्री ठरूया, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन फर्दर 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा काय झाला, टर्शरी कार्बन आहे, म्हणजे हा क्लासिफाय करणार आपण टर्शरी अलिलिक अल्कोहोल. ओके, राईट. नेक्स्ट इथं बघा, बेन्झिनचा फर्स्ट अटॅच असणारा कार्बन म्हणजे काय, बेंझिलिक कार्बन, तो sp3 हायब्रिडाइज आहे आणि याची डिग्री काय असणार सांगा. हा कार्बन किती कार्बनना अटॅच आहे, अनदर 2 कार्बनना अटॅच आहे, म्हणजे दिस इज काय झाला, सेकंडरी बेंझिलिक अल्कोहोल. गॉट इट. असं तुम्हाला हे क्लासिफाय करता आले पाहिजेत. ओके, पुढे बघूया, नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. आता आपल्याला बघायचं आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स, त्यांचं कॉमन नेम बघायचं आहे आणि त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर बघायचं आहे. ठीक आहे, बघा कॉमन नेम मध्ये अल्कोहोल, नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल बघतोय, नेम ऑफ अल्काइल ग्रुप लिहायचं आणि त्याला शेवटी अल्कोहोल लिहायचं. ठीक आहे, अल्काइल ग्रुप जो काय असेल आणि त्याला पुढं सफिक्स अल्कोहोल लिहायचं. तर बघा याचं नेम काय आहे अल्काइल ग्रुपचं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय, मिथेन म्हणजे काय, CH4. मिथेन मधला एक हायड्रोजन कमी झाला तर त्याला आपण काय म्हणतो, मिथाईल, बरोबर. तर बघा हा CH3 आहे, म्हणजे हा काय झाला, मिथिल, आणि सफिक्स काय लावायचा आहे, अल्कोहोल, तर मिथाईल अल्कोहोल, हे झालं त्याचं कॉमन नेम. व्हेरी सिंपल. इथं अल्काइल ग्रुप कुठला अटॅच आहे बघा, CH3 CH2, CH3 CH3 म्हणजे इथेन, इथेन मधला एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे याला काय म्हणणार आपण, इथाईल अल्कोहोल. दिस इज व्हॉट, इथाईल अल्कोहोल. इथं बघा हा वाला जो ग्रुप आहे, हा ग्रुप तुम्हाला माहित असेल आयसोप्रोपाइल आहे. ओके, तर याचं नाव काय होणार, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. इथं बघा हा 1 2 3 4 4 कार्बन आहेत, म्हणजे ब्युटेन, ब्युटेन मला एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे ब्युटाइल येणार, आणि हा जो कार्बन आहे तो सेकंडरी आहे, बरोबर. त्याला याला आपण काय म्हणणार, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. त्यानंतर दिस इज व्हॉट, इथं बघा 1 2 3 4 कार्बन आहेत, 4 कार्बन आहेत आणि हा कार्बन काय आहे, टर्शरी आहे. 4 कार्बन आणि टर्शरी आहे म्हणजे याला काय म्हणणार आपण, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. त्यानंतर बघा हे वेल नोन स्ट्रक्चर आहे कशाचं, निओपेंटेनचं ना, त्याला OH अटॅच आहे, तर याला आपण काय म्हणतो, निओपेंटाइल. तर याचं कॉमन नेम काय होणार, निओपेंटाइल अल्कोहोल, निओपेंटाइल अल्कोहोल. ओके, असं आपण अल्कोहोलचं कॉमन नेम लिहितोय. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे जाऊया. बघा नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. आता IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला बघायचं आहे. IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये कसं आहे बघा, आपण काय करतोय, IUPAC नॉमेनक्लेचरचे तुम्हाला रूल माहित असेल, सिलेक्ट पॅरेंट कार्बन चेन PCC चूज करतोय, सेकंडला आपण नंबरिंग देतोय, थर्डला नेमिंग सिक्वेन्स काय असतोय, प्रिफिक्स, रूट वर्ड, सफिक्स. ओके, तर बघा प्रिफिक्स, रूट वर्ड, सफिक्स. तर इथं अल्कोहोल ॲज अ सफिक्स ऍक्ट झाला तर त्याला आपण OL, ओल असं लिहितोय, आणि अल्केन प्लस ओल, तर अल्केन मधलं जर सफिक्स मध्ये फर्स्ट लेटर वोविल असेल AEIOU, तर ANE मधला आपण E
लिहित नाही. ओके, तर बघा यांच्या सगळ्यांचे आपल्याला आययुपीएसी नेम लिहायचे आहेत. ठीक आहे, बघा एक कार्बन आहे, याला काही साइड चेन नाही आहे, मग एक कार्बनला डायरेक्ट रूट वर्ड काय लिहितोय आपण, मिथ. सिंगल बॉन्ड आहे म्हणून प्रायमरी सफिक्स काय येणार, एन. ई लिहित नाही कारण की याचं फर्स्ट लेटर वोविल आहे, तर याचं आययुपीएसी नेम काय झालं, मिथेनॉल. दोन कार्बन असेल तर रूट वर्ड काय असतोय, दोन कार्बनला रूट वर्ड इथ. सिंगल बॉन्ड एन, अल्कोहोल आहे म्हणून ओल, इथेनॉल. इथे बघा ही आहे आपली पीसीसी, बरोबर. मग 1 2 3 नंबरिंग देणार आपण. तीन कार्बनच्याला रूट वर्ड काय असतोय, प्रोप. सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, अल्कोहोल किती नंबरला आहे, 2 ला अटॅच आहे, 2 ओल. पोझिशन आपण डिफाईन करणार. त्यानंतर इथं बघा, इथं ही वाली झाली पीसीसी, ही पीसीसी झाली, तर नंबरिंग करा 1 2 आणि हे 3. मग याला साइड चेन अटॅच आहे ना, इथं मिथाईल अटॅच आहे, मग आधी प्रिफिक्स लिहावं लागेल. काय लिहिणार, 2 ला अटॅच आहे. कोण अटॅच आहे, मिथाईल, 2 मिथाईल. तीन कार्बनचा रूट वर्डला आपण काय म्हणतोय, प्रोप. सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, 2 नंबरला अल्कोहोल अटॅच आहे म्हणून ओल, 2 मिथाईल प्रोपेन 2 ओल. त्यानंतर इथं बघा ही झाली आपली पीसीसी. नंबरिंग देत असताना कमीत कमी नंबरिंग मेन फंक्शनल ग्रुप जिथं अटॅच आहे त्या कार्बनला आलं पाहिजे, ते लेफ्ट हँड साइडने येईल. 1 2 3 4. मग काही साइड चेन नाही आहे, डायरेक्ट रूट वर्ड चार कार्बनचा काय लिहिणार आपण, ब्यूट. प्रायमरी सफिक्स सिंगल बॉन्ड आहे, मल्टिप्लिसिटी म्हणून एन आणि 2 ओल, ब्युटेन 2 ओल. त्यानंतर ही झाली आपली पीसीसी. पीसीसी झाली तर नंबरिंग कुठून करणार, लेफ्ट हँड साइड की राईट हँड साइड. तर बघा पहिल्यांदा कमीत कमी नंबरिंग फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला आलं पाहिजेत. मग फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला जर नंबरिंग कमीत कमी लेफ्ट हँड साइडने येईल, इकडून दिलं तर 2 नंबर येईल, इकडून दिला तर नंबर किती येईल, 1 2 3. त्यामुळे आपण लेफ्ट हँड साइडनं 1 2 3 4. चार कार्बनच्या आला रूट वर्ड काय असतोय, ब्यूट. मल्टिप्लिसिटी 3 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून काय लिहिणार, एन. 2 नंबरला मेन फंक्शनल ग्रुप ओल, ब्यूट 3 इन 2 ओल. ठीक आहे. नेक्स्ट याचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर, सिलेक्ट पॅरेंट कार्बन चेन. दिस इज पॅरेंट कार्बन चेन इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये काय जास्तीत जास्त मेन फंक्शनल ग्रुप आणि जास्तीत जास्त मल्टिपल बॉन्ड आले पाहिजेत. मग आपण नंबरिंग कुठून करणार, कमीत कमी नंबरिंग फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला आलं पाहिजे, ते राईट हँड साइडने येईल. मग 1 2 3 4 5. ओके, तर साइड चेन 3 नंबरला मिथाईल अटॅच आहे, तर काय लिहिणार 3. अटॅच कोण आहे, मिथाईल, 3 मिथाईल. 5 कार्बनचा रूट वर्ड पेंट. मल्टिप्लिसिटी 4 नंबरला डबल बॉन्ड एन 2 ओल. हे काय झालं त्याचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर. गॉट इट, यस. बघा नेक्स्ट आहे नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल. आता फिनॉलचं कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम आपण साइड बाय साइडच बघू. ओके, तर बघा कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम, तर याला आपण काय म्हणतोय, फिनॉल, विच इज ऑल्सो ऍक्सेप्टेड बाय आययुपीएसी, तर याला फिनॉलच म्हणायचं. ओके, कॉमन नेम आययुपीएसी नेम. बेन्झिनॉल पण म्हणू शकताय. नेक्स्ट इथं बघा OH, बेन्झिनला OH अटॅच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे विथ रिस्पेक्ट टू OH या दोन पोझिशन काय आहेत, ऑर्थो. या दोन पोझिशन काय आहे, मेटा. आणि ही पोझिशन काय आहे, पॅरा. तर ऑर्थोला CH3 आहे. ठीक आहे, तर याचं जे कॉमन नेम आहे त्याला म्हणतोय आपण ऑर्थोला अटॅच आहे म्हणून ऑर्थो क्रिसॉल. याला काय म्हणतोय आपण, ऑर्थो क्रिसॉल. ठीक आहे, याचा आययुपीएसी नेम काय येते बघा. आपण नंबरिंग इथून करणार 1 2, तर 2 ला अटॅच कोण आहे, मिथाईल, तर याचा आययुपीएसी नेम काय येईल, 2 मिथाईल फिनॉल. 2 मिथाईल फिनॉल. ओके, आणि त्याचं कॉमन नेम ऑर्थो क्रिसॉल. नेक्स्ट इथे बघा ही पोझिशन कोणती आहे, मेटा, तर याचं कॉमन नेम आहे मेटा क्रिसॉल. ओके, आययुपीएसी नेम काय येणार, नंबरिंग इथून स्टार्ट होणार 1 2 3, मेन फंक्शनल ग्रुप जवळून नंबरिंग स्टार्ट होणार. तर 3 ला अटॅच आहे मिथाईल, 3 मिथाईल फिनॉल. हे काय झालं त्याचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर. त्यानंतर ही पोझिशन कोणती आहे, पॅरा, तर याचं कॉमन नेम काय झालं, पॅराक्रिसॉल. पॅराक्रिसॉल. याचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर, नंबरिंग इथून स्टार्ट होणार 1 2 3 4. ओके, 4 ला मिथाईल अटॅच आहे, तर याचं आययुपीएसी नेम काय झालं, 4 मिथाईल
फिनॉल हे काय झालं त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर. नेक्स्ट इथं बघा, याचं कॉमन नेम जे आहे ते आहे कॅटेचॉल, कॅटेचॉल. आणि याचं IUPAC नॉमेनक्लेचर 1, 2. तर रूट वर्ड काय असतोय याला, बेन्झीन, बरोबर. बेन्झीन 1,2 दोन आहेत म्हणून डाय ओल, बेन्झीन 1,2 डायोल. ओके. नेक्स्ट 6. इथं बघा 1, 2, 3 असे आपण नंबरिंग करणार. कमीत कमी नंबरिंग मेन फंक्शनल ग्रुपच्या कार्बनना आलं पाहिजे. ते इकडून गेलं तर मॅक्झिमम सेट येईल, इकडून लोएस्ट सेट येईल. ठीक आहे. तर बघा याचं कॉमन नेम आहे रेसॉर्सिनॉल, रेसॉर्सिनॉल. ओके. याचा IUPAC नॉमेनक्लेचर काय येणार, रूट वर्ड काय आहे, बेन्झीन 1,3 दोन आहेत म्हणून डायोल. ओके. नेक्स्ट इथे बघा नंबरिंग असं करणार 1, 2, 3, 4. ओके. तर याचं जे कॉमन नेम आहे ते काय आहे, क्युनॉल. ओके. आणि याचा IUPAC नेम काय येणार, बेन्झीन 1,4 डायोल. ओके. हे काय झालं त्याचा IUPAC नॉमेनक्लेचर. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, हे इम्पॉर्टन्स आहेत. ओके. तुम्हाला त्यांचे स्ट्रक्चर्स आणि त्यांचे कॉमन नेम आणि कॉमन नेम वरून IUPAC नॉमेनक्लेचर विचारले जातात, त्यामुळे व्हेरी इम्पॉर्टंट. पुढं नेक्स्ट इथं बघा ट्राहायड्रिक फिनॉल आहेत. नंबरिंग करतो मी 1, 2, 3. याचं जे कॉमन नेम आहे ते काय आहे बघा, पायरोगॅलॉल, पायरोगॅलॉल. ओके. याचं जे IUPAC नॉमेनक्लेचर येते ते काय आहे, बेन्झीन 1,2,3 तीन आहेत म्हणून आता ट्राय ओल असं लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर याचं कॉमन नेम आहे फॅलरोग्लुसिनॉल, फॅलरोग्लुसिनॉल. ओके. याचं IUPAC नॉमेनक्लेचर नंबरिंग 1, 2, 3, 4, 5, 6. तर याचा IUPAC नॉमेनक्लेचर काय येणार, बेन्झीन 1,3,5 ट्रायोल. ओके. नेक्स्ट याचं कॉमन नेम आहे हायड्रॉक्झी हायड्रोक्विनॉल, हायड्रॉक्झिक्विनॉल किंवा हायड्रॉक्झी हायड्रोक्विनॉल. त्यानंतर याचा IUPAC नॉमेनक्लेचर लोवेस्ट सेट ऑफ फंक्शनल ग्रुप असा येईल 1, 2 आणि 4. तर याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय येणार, बेन्झीन 1,2,4 ट्रायोल. ओके. हे काय झालं यांचं IUPAC आणि कॉमन नेम. पुढं नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स. आता आपल्याला इथर्सला त्याचं कॉमन नेम आणि नॉमेनक्लेचर बघायचं आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण बघूया कॉमन नेम आणि त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर. तर इथरला कॉमन नेमला काय, नेम ऑफ अल्काइल और अराइल ग्रुप प्लस पुढे इथर लावायचं. ठीक आहे. तर बघा या साईडला अल्काइल ग्रुप कुठला आहे, मिथाइल. या साईडला पण कुठला आहे, मिथाइल. तर मिथाइल मिथाइल इथर लिहिण्यापेक्षा आपण काय लिहूया, डाय मिथाइल, पुढे काय लिहिणार, इथर, डाय मिथाइल इथर. इकडे कुठला ग्रुप आहे अल्काइल, इथाइल. इकडे कुठला आहे, मिथाइल. तर याचं नाव काय झालं, इथाइल मिथाइल इथर, इथाइल मिथाइल इथर. त्यानंतर इकडे आहे इथाइल ग्रुप, इकडे पण कोणता ग्रुप अटॅच आहे, इथाइल. तर डाय इथाइल इथर हे काय झालं त्याचं कॉमन नेम. त्यानंतर इथं अटॅच आहे फिनाइल आणि सॉरी इथं अटॅच आहे मिथाइल आणि इथं अटॅच कोण आहे, फिनाइल. तर याचं नाव काय येणार, मिथाइल फिनाइल इथर, मिथाइल फिनाइल इथर. ओके. राहिलेले दोन तुम्ही सॉल्व करा. ओके. पुढं IUPAC नॉमेनक्लेचर. आता आपल्याला इथरचा IUPAC नॉमेनक्लेचर लिहायचं आहे. तर तुम्हाला माहित असेल हॅलोजन, इथर्स आणि नायट्रो नेवर ऍक्ट ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. ते ऑलवेज लोकंट किंवा सबस्टिट्यूएंट म्हणून आपण त्यांना ट्रीट करतोय. तर बघा IUPAC नॉमेनक्लेचर आधी लिहितोय प्रिफिक्स, प्रिफिक्स मध्येच आपण इथर लिहितोय अल्कॉक्झी. ओके. अल्काइल प्लस ऑक्झी आणि बिगर अल्काइल चेन जी काय असेल ती PCC आपण लिहितोय. बघा इकडे पण एक कार्बनची चेन आहे, इकडे पण एक कार्बनची चेन आहे. मग कुठल्या तरी एक साइडची ॲज अ PCC कन्सिडर करणार. तर हा मिथाइल आहे आणि हा ऑक्सिजन आहे, तर याला लोखंड मध्ये काय लिहिणार आपण, मिथॉक्झी. तर याचा IUPAC नेम काय येणार, मिथॉक्झी.
एक कार्बनचा रूट वर्ड मिथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, E, मिथॉक्झी मिथेन. याचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर काय येणार? पीसीसी मध्ये इथं जर ही पॅरेंट कार्बन चेन चूज केली तर एक कार्बन येणार, इथं किती कार्बन येतील? 2. त्यामुळे जास्तीत जास्त कार्बन येणारे आपण पीसीसी चूज करणार. तर आपण या ग्रुपला काय म्हणतोय? मिथॉक्झी. तर याचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर काय येणार? मिथॉक्झी, 2 कार्बनचा रूट वर्ड इथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, मिथॉक्झी इथेन, प्रायमरी सफिक्स. त्यानंतर इथं बघा, याला एक कॉमन नेम आहे एनिसॉल, ओके, विच इज ऑल्सो ऍक्सेप्टेड बाय आययुपीएससी. ओके, पुढं 4th, याचा आययुपीएससी नॉमेनक्लेचर काय येणार? इकडे बघा, इथं जर पीसीसी चूज केली तर 1, 2, 3 कार्बन येतील. इथं पीसीसी चूज केली तर किती कार्बन येतील? 2. परंतु आपल्या पीसीसीचा रूल काय असतोय? आपल्या पीसीसी मध्ये जास्तीत जास्त मेन फंक्शनल ग्रुप आले पाहिजेत. ते जर नसतील किंवा सेम आले तर जास्तीत जास्त मल्टिपल बॉन्ड आले पाहिजेत. मग मल्टिपल बॉन्ड पीसीसी मध्ये राईट हँड साईडला येतील. त्यामुळे आपली पीसीसी होणार ही, याला नंबरिंग करणार 1, 2. तर 1 ला कोणता ग्रुप अटॅच आहे? 1, 2, 3, 3 कार्बनला आपण प्रोपेन म्हणतोय ना, तर प्रोपॉक्झी आहे. ओके, तर याचा आययुपीएसी नेम काय झालं? प्रोपॉक्झी, 2 कार्बनचा रूट वर्ड इथ आणि प्रायमरी सफिक्स ENE येणार. ओके, नो नीड टू मेन्शन नंबर 1. आता याचा आययुपीएसी नॉमेनक्लेचर आपल्याला लिहायचा आहे. तर हा जो इथर आहे तो इथर ऑलवेज ट्रीटेड ॲज अ व्हॉट? लोखंड. जर याला लोखंड म्हणून ट्रीट करत असेल तर आपली पीसीसी ही सायक्लिक रिंग होणार. सायक्लिक रिंग जर पीसीसी असेल तर लोवेस्ट सेट ऑफ लोखंड आला पाहिजेत. तो लोवेस्ट सेट ऑफ लोखंड तर इथून येईल ना, 1, 2, 3, 4, 5, 6 असं आपण नंबरिंग करणार. तर बघा, हे आहे मिथॉक्झी आणि हे मिथाईल म्हटल्यावर आधी मिथॉक्झिल, 2 मिथॉक्झी 1,1 डाय मिथाईल, 6 कार्बनचा रूट वर्ड, प्रायमरी प्रिफिक्स इथे येणार सायक्लो, सायक्लो, सायक्लिक रिंग आहे, 6 कार्बनचे आहे म्हणून हेक्स, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, 2 मिथॉक्झी 1,1 डाय मिथाईल सायक्लोहेक्झेन. हे काय झालं त्याचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर. पुढं हे त्याला बोर्डला विचारलेले हे क्वेश्चन आहेत, हे तुम्ही आता सॉल्व्ह करून बघू शकताय. ओके, पुढं स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. आता अल्कोहोल, फिनॉल, इथरचे आपल्याला स्ट्रक्चर बघायचे आहेत. तर स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल, तर ऑक्सिजन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज. अल्कोहोल मधला जो ऑक्सिजन ॲटम आहे तो sp3 हायब्रिडाइज आहे, 2 सिग्मा बॉन्ड, 2 लोन पेअर आहेत. कार्बन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज. कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन अँगल, बॉन्ड अँगल जो आहे तो 108.9 डिग्री आहे, लेसर दॅन आयडियल टेट्राहायड्रल बॉन्ड अँगल. का? हेच लोन पेअर रिपल्शन, VSA पेअर थेरी. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल. पुढं स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. तर फिनॉलच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, इम्पॉर्टंट आहे, व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन इन फिनॉल. ह्या ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन काय असेल? तुम्ही म्हणणार 2 सिग्मा बॉन्ड आहेत, 2 लोन पेअर आहेत, स्टेरिक नंबर 4 आहे म्हणजे sp3. रॉंग. तर या ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन फिनॉल मध्ये असते sp2. का? कारण की ऑक्सिजनची एक लोन पेअर ही बेन्झिनच्या पाय बॉन्ड सोबत रेझोनन्स मध्ये आहे. डबल, सिंगल, लोन पेअर रेझोनन्सची कंडिशन आहे, त्यामुळे ही लोन पेअर बेन्झिन सोबत रेझोनन्स मध्ये आहे. जर रेझोनन्स मध्ये लोन पेअर इन्व्हॉल्व असेल तर ती हायब्रिडायझेशन मध्ये काउंट केली जात नाही. ठीक आहे, तर OH ग्रुप इज अटॅच टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. CO बॉन्ड अँगल इन फिनॉल इज लेस दॅन CO बॉन्ड लेंथ इन मिथेनॉल. म्हणजे इथं पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर आल्यामुळे याची बॉन्ड लेंथ कमी होणार ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ इथर. तर बघा, इथर मध्ये ऑक्सिजनवर 2 लोन पेअर आहेत आणि 2 सिग्मा बॉन्ड आहेत. हायब्रिडायझेशन काय झालं? sp3. बॉन्ड अँगल ग्रेटर दॅन 109 डिग्री. का? तर इथं हा जो मिथाईल आहे आणि हा मिथाईल आहे यांच्यामध्ये स्टेरिक क्राउडिंग होणार. स्टेरिक क्राउडिंगमुळे हे जे आपण बॉन्ड पेअर्स आहेत हे एकमेकाला रिपेल करणार, त्यामुळे हा बॉन्ड अँगल वाढलेला आहे. ठीक आहे, पुढं आपण बघूया प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्कीन. आता आपल्याला अल्कोहोलचे प्रिपरेशन मेथड्स बघायचे. तर बघा, 2 मेथड्स पहिला बघतोय, बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन आणि सेकंड बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. काय आहेत बघा. फर्स्ट, बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन. आपण अल्कीन घेणार आणि अल्कीन पासून अल्कोहोल बनवणार. अल्कीन, वॉटर, मीडियम असणार ऍसिडिक, काय तयार होतंय? अल्कोहोल. कशा प्रकारे तयार होते पुढे मी मेकॅनिझम एक्सप्लेन करेन. ठीक आहे, इथं बघा मी घेतलेला आहे इथिन. इथिन मध्ये वॉटरची ऍडिशन करायची.
वॉटर कशामध्ये ब्रेकडाऊन होणार, H आणि OH मध्ये. तर HOH या डबल बॉन्ड मध्ये ऍड करायचं, एका ठिकाणी H एका ठिकाणी OH, तर काय तयार झालं, इथाइल अल्कोहोल. कशा प्रकारे होते मेकॅनिझम मी पुढे सांगितलेलं आहे. जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल, आपण घेतलेलं आहे प्रोपीन, हे काय आहे अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर आपण H कुठे ऍड करणार, OH कुठे ऍड करणार, अकॉर्डिंग टू वेल नोन मार्कोनिकॉफ्स रूल. मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतोय, when unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, then negative part of the reagent attached to carbon having less number of hydrogen and positive part of reagent attached to carbon having more number of hydrogen. मग H प्लस आहे आणि OH मायनस चे ऍडिशन व्हायले, तर पॉझिटिव्ह पार्ट अटॅच टू कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन, नेगेटिव्ह पार्ट अटॅच टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. तर याचं नाव काय तयार झालं, प्रोपेन 2-OL. ओके, मार्कोनिकॉस रूल नुसार वॉटरची ऍडिशन करायची. बघा कशा प्रकारे होते. फर्स्ट स्टेप असते प्रोटोनेशन ऑफ अल्किन टू फॉर्म कार्बोकॅटायन बाय इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ H3O+. तर वॉटर आहे आपलं मीडियम ऍसिडिक आहे, वॉटरकडे लोन पेअर आहेत, H+ वर अटॅक करणार आणि फॉर्मेशन ऑफ व्हॉट, हायड्रोनियम आयन. ओके, तर हायड्रोनियम आयन तयार झालं तर इथं रिएजंटच्या ऍडिशनमुळे काय होणार, अल्किन मध्ये एक इफेक्ट ऑपरेट होतो, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ओके, तर हा आहे सिग्मा बॉन्ड, हा काय आहे पाय बॉन्ड. विकर बॉन्ड कुठला आहे, पाय बॉन्ड. पाय बॉन्ड वीक असेल, इथं एक इलेक्ट्रोफाइल आहे, तर पाय बॉन्ड ऍक्ट एज अ व्हॉट, न्यूक्लियोफाइल. पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन डेन्सिटी न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होते. तर हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन सपोज मी काय केले, या साईडला ब्रेक केले, तर हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन इथं आले, तर इथे येईल निगेटिव्ह, इथं काय येईल पॉझिटिव्ह. हा नेगेटिव्ह ऍक्ट ॲज अ न्यूक्लियोफाइल, बरोबर. हा मग अटॅक करणार कोणावर, वॉटर मधल्या H+ वर. मग हा वॉटर मधला H+ घेईल, तर इथं शिल्लक काय राहिला, पॉझिटिव्ह. फॉर्मेशन ऑफ व्हॉट, कार्बोकॅटायन. त्यामुळे इथं पॉसिबल असेल तर कार्बोकॅटायनची रिअरेंजमेंट असते. हे नीट JEE लेवलला आपण बघतोय. ठीक आहे, कार्बोकॅटायन तयार झालं. त्यानंतर न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ वॉटर ऑन कार्बोकॅटायन. हा जो कार्बोकॅटायन तयार झालाय हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. मग ह्या कार्बोकॅटायनवर वॉटर मॉलिक्यूल येते आणि ह्या कार्बोकॅटायनवर अटॅक करते. अटॅक केल्यानंतर असा एक सिग्मा कॉम्प्लेक्स बनला. ठीक आहे, थर्ड स्टेप आहे डिप्रोटोनेशन. वॉटरनं अटॅक केल्यामुळे लोन पेअर दिल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह स्टेबल नसतोय, तो आजूबाजूला हायड्रोजन आहे का बघतोय आणि आपला चार्ज न्यूट्रलाइज करतो. दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेतले, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह सेम ॲटमवर न्यूट्रलायझेशन, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, अल्कोहोल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करतोय, अल्किन पासून अल्कोहोल बनवतोय. ठीक आहे, त्यानंतर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. आता ही इनडायरेक्ट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल असं म्हटलं जातं. ओके, तर बघा मी अल्किन घेतलंय, तुम्हाला इथं BH3 किंवा B2H6 THF सॉल्व्हंट आणि H फॉलोड बाय H2O2OH- असं तुम्हाला कंडिशन देतात. घाबरायचं नाही. ॲरोवर जर असा रिएजंट तुम्ही बघितला तर याचं ओव्हरऑल काम काय आहे, डबल बॉन्ड मध्ये पाण्याचीच ऍडिशन करणार ते, परंतु याची एक खासियत आहे, ती खासियत मी पुढे तुम्हाला सांगतो. ओके, तर अल्किनवर इथं हा जो रिएजंट आहे तो ओव्हरऑल पाण्याचीच ऍडिशन करतोय, वॉटरचीच ऍडिशन करतोय, बट अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉव्ह रूल प्रोडक्ट सिम्स अपोजिट टू मार्कोनिकॉव्ह रूल. म्हणजेच अँटी मार्कोनिकॉव्ह रूल नुसार हा रिएजंट ह्या डबल बॉन्ड मध्ये वॉटरची ऍडिशन करतोय. कशा प्रकारे, आता अँटी मार्कोनिकॉव्ह रूल म्हणजे काय, ज्या कार्बनला हायड्रोजन कमी तिथं कोण येणार, आता पॉझिटिव्ह पार्ट, आणि ज्या कार्बनला हायड्रोजन जास्त तिथं काय येणार, नेगेटिव्ह पार्ट, OH. ठीक आहे, आणि अशा प्रकारे तयार काय झालं, प्रोपेन 1-OL. ठीक आहे, ज्या वेळेला आपण अल्किनची ऍसिड हायड्रोलिसिस केलेलं त्यावेळेला तयार झालेलं प्रोपेन 2-OL ते मार्कोनिकॉव्ह ऍडिशन. परंतु हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन हे लक्षात घ्या, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मध्ये H आहे, H ला अशी कॅप टाकलं तर काय तयार होतंय, A. याच्यावरून लक्षात ठेवा अँटी मार्कोनिकॉव्ह रूल. ओके, तर इथं अँटी मार्कोनिकॉव्ह रूल नुसार वॉटरची ऍडिशन होते. ओके, अल्कोहोल इज ऑब्टेन इन एक्सलंट यील्ड. हे कशा प्रकारे तयार झालं, पुढे मेकॅनिझम सांगतो. बघा, फर्स्ट स्टेप असते हायड्रोबोरेशन आणि सेकंड स्टेप असते ऑक्सिडेशन. तर बघा इथं अल्किन घेतलंय, बरोबर. तर ह्या अल्किन मध्ये BH3 ची ऍडिशन होते. ओके, आता BH3 ची ऍडिशन कशी होते, याच्यामध्ये हायड्रोजन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे बोरॉन पेक्षा. ठीक आहे, तर याच्यावर समजा पार्शल नेगेटिव्ह येणार आणि याच्यावर पार्शल पॉझिटिव्ह. मग इथं
HBH2 ची ऍडिशन होते. BH2 ऍड फ्रॉम लेस हिंडर साइड, म्हणजे तुम्ही HBH2 ची ऍडिशन अशी करणार या डबल बॉन्ड मध्ये. ठीक आहे, तर हा जो पाय बॉन्ड आहे ओके तो मी अशा प्रकारे ब्रेक केला, तर इथं आला निगेटिव्ह. हा इलेक्ट्रॉन मी याच्याकडे दिले, तर याच्यावर काय येईल निगेटिव्ह, इथं काय येईल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन. इथं हायड्रोबोरेशन झालं. ओके, HBH2. हे जी आता ह्या बोरॉनकडे फर्दर किती हायड्रोजन आहेत, 2 आहेत, 2 हायड्रोजन आहेत. हे 2 हायड्रोजन परत 2 टाइम्स अल्किन सोबत याच वेनं ऍड होतात आणि एक असं कंपाऊंड तयार करतात, ट्रायअल्काइल बोरॉन कंपाऊंड. ओके, तर याचं त्यानंतर हे कंपाऊंड तयार झाल्यानंतर त्याचं काय करायचं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ व्हॉट पेरॉक्साइड. पेरॉक्साइड सोबत ऑक्सिडेशन करायचं म्हणजे याचं हायड्रोलिसिस करायचं. तर याला हे जे पेरॉक्साइड आहे मी अशा प्रकारे याला मांडून घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर इथं बघा अशा प्रकारे त्याला आपण काय करणार OH ची ऍडिशन करणार. जर याच्यामध्ये अशा प्रकारे OH ची ऍडिशन झाली तर काय तयार झालं सांगा, CH3 CH2 CH2 OH. हे किती मोल्स आपल्याला मिळाले 3 मोल्स. आणि बाय प्रोडक्ट काय तयार झाला BOH थ्राइस, BOH थ्राइस बोरिक ऍसिड. ठीक आहे, ओके अशा प्रकारे. मग ओव्हरऑल जर तुम्हाला बघायचं झालं तर ह्या अल्किन मधला जो हा हायड्रोजन आलाय हा हायड्रोजन कुठून आलेला आहे सांगा, BH3 मधून आलेला आहे ना, कम्स फ्रॉम BH3. आणि या अल्किन मधला जो OH आहे हा OH कुठून आलाय इथं बघा पेरॉक्साइड मधून आलाय, म्हणजे हा कम्स फ्रॉम पेरॉक्साइड. ओके, समजतंय का. इथं हा जो हायड्रोजन आलाय ओव्हरऑल हायड्रोजन कुठून आलाय BH3 मधून आणि हा OH कुठून आलाय पेरॉक्साइड मधून. ठीक आहे, तर ह्या एक्झाम्पल मध्ये हे तुम्हाला BH3THF H2O2OH असं तुम्हाला काय दिलेलं आहे रिएक्शन दिलेलं आहे. तर याचं तुम्ही प्रोडक्ट लिहू शकाल का, बघा अँटीमॉर्कोनिका ऍडिशन करा. ज्या कार्बनला हायड्रोजन कमी तिथं H येणार आणि ज्या कार्बनला हायड्रोजन जास्त तिथं काय येणार OH. म्हणजे प्रोडक्ट काय होणार इथं कार्बोकॅटायन वगैरे काही तयार होत नाही, त्यामुळे कार्बोकॅटायनची रिअरेंजमेंट होत नाही, त्यामुळे इथं ऍड कोण झाला H आणि इथं ऍड कोण झाला OH. हा आपला फायनल प्रोडक्ट असेल. ठीक आहे, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. आता आपल्याला अल्कोहोल प्रिपेअर करायचा आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड पासून अल्कोहोल तयार करायचं आहे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन अँड बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड इस्टर्स. तर इथं आपल्याला रिएजंट शिकायला मिळणार आहे. ओके, बाय विथ द हेल्प ऑफ रिएजंट्स आपण हे जे फंक्शनल ग्रुप आहेत हे कन्वर्ट करणार अल्कोहोल मध्ये. बघा, तर अल्डिहाइड अँड कीटोन अपॉन रिएक्शन विथ रिड्युसिंग एजंट. आता रिड्युसिंग एजंट कुठले कुठले आहेत, H2 निकेल, LiLH4 लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, NaBH4 सोडियम बोरोहायड्रेट. ओके, तर ह्यांच्यासोबत आपण अल्डिहाइड कीटोनची रिएक्शन केली तर काय तयार होतंय अल्कोहोल. कशा प्रकारे तयार होतंय पुढे आपण बघूया. तर बघा LiLH4 आला, मी तुम्हाला फंक्शन सांगतोय बाळांनो. LiLH4 इज अ सोर्स ऑफ व्हॉट H मायनस. हा हायड्राइड आयनचा सोर्स आहे LiLH4. तर हा ऍक्ट करणार आहे व्हॉट H वर मायनस आला म्हणजे न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार. तर न्यूक्लियोफाइल अटॅक कुठं करणार इलेक्ट्रोफिलिक कार्बन. इलेक्ट्रोफिलिक कार्बन हा आहे ना, कारण की ऑक्सिजन त्याच्यावर मायनस आला होत असेल, डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. तर कार्बोनिल कार्बन हा काय आहे इलेक्ट्रोफिलिक इन नेचर, H मायनस त्या अल्डिहाइडच्या कार्बनवर अटॅक करेल. काय तयार झालं RC. पाय बॉन्ड वीक असल्यामुळे ओवर काय झाला हा ब्रेक होणार ना, कार्बनचे बॉन्ड 5 होतील, O नेगेटिव्ह, इथं कोण आला H आणि इथं कोण आला H आणि इथे एक कॉम्प्लेक्स तयार होत आहे. ठीक आहे, याला जर फर्दर हायड्रोलिसिस केलं, ओके ऍक्च्युअल मेकॅनिझम वेगळं आहे, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगालोय. तर हा पाण्यामधला H+ घेईल आणि काय तयार करेल RCH2OH फॉर्मेशन ऑफ व्हॉट अल्कोहोल. ओके, म्हणजे अल्डिहाइड अपॉन रिडक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड गिव्स अल्कोहोल. इथं बघा मी फॉर्माल्डिहाइड घेतलेला आहे. ओके, तर या फॉर्माल्डिहाइडचं H2PD तर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करतोय तुम्हाला माहित असेल. हायड्रोकार्बन मध्ये डबल बॉन्ड कन्वर्ट होतोय सिंगल बॉन्ड मध्ये, अल्किन कन्वर्टेड इनटू अल्किन. तेच सेम मेकॅनिझम थ्रू इथं हायड्रोजनची ऍडिशन करणार, एक H ऍड होईल इथं, एक H ऍड होईल इथं, बरोबर H ची ऍडिशन करणार. तर काय तयार झालं CH3OH. डायरेक्ट फंक्शन लक्षात ठेवायचं, अल्डिहाइड कन्वर्टेड इनटू अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ दिस रिएजंट. त्यानंतर इथं ते घेतलेलं मी ऍसिटोन. ऍसिटोनची रिएक्शन NaBH4 सोबत घेतली. जसं LiLH4 इज अ सोर्स ऑफ व्हॉट H मायनस आहे, तसं NaBH4 अल्सो सोर्स ऑफ H मायनस. हायड्राइड आयन, हायड्राइड आयन ऍक्ट एज अ न्यूक्लियोफाइल, अटॅक ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बन, पाय बॉन्ड वीक असणार, ब्रेक होणार. काय तयार झालं
CH3 CO मायनस, इथं आला H आणि इथं काय आला CH3. ओके, पाण्यामधला H प्लस घेईल तो, फर्दर ही 2-3 वेळा असं रिपीट होते त्याच्यातले जोपर्यंत H प्लस H मायनस संपत नाहीत. तर इथं बघा CH3 CH CH3 आणि इथं तयार झाला काय OH, पाण्यामधला H प्लस घेईल. ठीक आहे, अशा प्रकारे कीटोनचं रिडक्शन केलं तरी आपल्याला काय मिळतंय, अल्कोहोल. ओके, इथं बघा बेन्झाल्डिहाइड अपॉन रिएक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, सेम इट इज द सोर्स ऑफ व्हॉट, H मायनस. अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, अल्कोहोलमध्ये. यस, व्हेरी गुड. बघा काय तयार झालं, बेन्झाल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होईल, बेन्झाइल अल्कोहोल. त्यानंतर इथं बघा मी एक कंपाऊंड घेतलेला आहे आणि हे 3 रिएजंट मी कम्पेअर करणार. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे LiLH4 अल्किनला रिड्यूस करत नाही. ओके, ते ह्याचे जे रिड्यूसिंग एजंटचा टेबल असेल तर येणार आहे, आपण जर CET नीट जेईचे ज्यावेळेला लेक्चर अपलोड करू त्यावेळेला मी त्यावेळेला डिटेलमध्ये सांगेन. ठीक आहे, तर बघा LiLH4 हा डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही. ओके, हा फक्त रिड्यूस करतोय अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या फंक्शनल ग्रुपना. ठीक आहे, तर LiLH4 डबल बॉन्डला हात लावणार नाही, तो तिथं टच करणार नाही आणि ह्या अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये झालं, अल्कोहोल. रिएजंट आले की तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय, डायरेक्ट त्याचं फंक्शन लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथं बघा H2PD हा H2PD डबल बॉन्डला तर हायड्रोकार्बन मध्ये शिकलोय, डबल बॉन्डला कन्वर्ट करतोय सिंगल बॉन्ड मध्ये आणि अल्डिहाइडला कन्वर्ट करतोय अल्कोहोल मध्ये. त्यामुळे हा पण एक्सेस मध्ये असेल तर याला पण रिड्यूस करणार आणि अल्डिहाइडला पण रिड्यूस करणार. ठीक आहे, NaBH4 पण डबल बॉन्डला टच करत नाही, ओनली रिॲक्ट्स विथ अल्डिहाइड कीटोन. ओके, तर डबल बॉन्ड ॲज इट इज राहणार आणि अल्डिहाइडचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये. ठीक आहे, असंच आता नेक्स्ट बघा रिडक्शन विथ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडची ह्या 3 रिएजंट सोबत रिॲक्शन बघायची आहे. तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे, सोडियम बोरोहायड्रेट हा वीक रिड्यूसिंग एजंट आहे. ओके, तर हा जो स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे त्यामुळे हा स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट असल्यामुळे हा कार्बोक्सिलिक ऍसिडला पण रिड्यूस करतोय, कशामध्ये, अल्कोहोलमध्ये. RCH2OH कार्बोक्सिलिक ऍसिडचं बनवायचं काय, अल्कोहोल. NaBH4 हा वीक रिड्यूसिंग एजंट असल्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडला तो रिड्यूस करत नाही, नो रिॲक्शन. H2 metals also does not reduce carboxylic acid, इथं पण काय येणार, नो रिॲक्शन. कळतंय, LiLH4 स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट असल्यामुळे तोच फक्त रिड्यूस करणार. पुढं इस्टर घेतलेला इथं RC डबल बॉन्ड OR इस्टर. आता इस्टर पण बघा LiLH4 इज अ स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट, त्यामुळे ह्या इस्टरच्या कार्बनचं कन्वर्जन करायचं अल्कोहोलमध्ये, RCH2OH. डायरेक्ट रिएजंट आले की फंक्शन लक्षात ठेवा. NaBH4 वीक माइल्ड रिड्यूसिंग एजंट आहे त्यामुळे इस्टरचं तो रिडक्शन करत नाही. H2PD पण इस्टरचं रिडक्शन करत नाही, नो रिॲक्शन. तर इथं मी 8 नंबर जे एक्झाम्पल घेतलेलं आहे हे तुम्ही सॉल्व करा. काय करा, एक कंपाऊंड घेतलेला आहे, हे कंपाऊंड LiLH4 सोबत. आता LiLH4 काय आहे, स्ट्रॉंग आहे. हा कुणाकुणाला रिड्यूस करतोय, कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड, कीटोन, इस्टर. म्हणजे यांचं कन्वर्जन तुम्ही अल्कोहोलमध्ये करा. कीटोन असेल तर सेकंडरी अल्कोहोल तयार होतोय, अल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतोय, हे पण लक्षात घ्या. LiLH4 डबल बॉन्डला हात लावत नाही. NaBH4 ओनली रिड्यूस अल्डिहाइड कीटोन, अल्डिहाइड अँड कीटोन. याला रिड्यूस करत नाही, डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही, कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करत नाही. म्हणजे ते ॲज इट इज लिहा, मी याचं एक आन्सर तुम्हाला लिहून देतो NaBH4 सोबत. तर बघा NaBH4 आहे तो अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये करतोय, अरे बोला कशामध्ये, अल्कोहोल. ठीक आहे, डबल बॉन्डला टच करतोय का, नाही. कार्बोक्सिलिक ऍसिड नाही, कार्बोक्सिलिक ऍसिड तो माइल्ड आहे ना NaBH4. कीटोनला यस, कशामध्ये कन्वर्जन करणार, अल्कोहोल. इस्टरला टच करते का, नाही, डोंट टच मी. ओके, असा येणार प्रोडक्ट. LiLH4 सोबत काय होणार, याचं पण अल्कोहोल, याचं पण अल्कोहोल, डबल बॉन्ड ॲज इट इज राहणार. H2PD सोबत डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होणार, अल्डिहाइड कीटोन अल्कोहोल होणार, हे दोन ॲज इट इज राहणार. सोडियम इथेनॉल हा एक पण रिड्यूसिंगच एजंट आहे, बरोबर. तो काय करतोय, अल्डिहाइड कीटोन आणि इस्टरचं करतोय, डबल बॉन्ड आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला हात लावत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण अल्कोहोल तयार करू शकतोय. पुढे बघा प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट.
व्हेरी इम्पॉर्टंट, ग्रिग्नार्ड रिएजन. बघा ग्रिग्नार्ड रिएजन कसा तयार केला जातोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही शिकलाय. अल्काइल हॅलाइड अपॉन रिएक्शन विथ मॅग्नेशियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, मॅग्नेशियम CX बॉन्ड मध्ये इन्सर्ट करायचा, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, RMgX. व्हॉट इज द ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन? ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन इज कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज. ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन, कार्बनवर नेगेटिव्ह चार्ज येतोय, ही त्याची ब्युटी आहे बाळांनो. का? मॅग्नेशियम पेक्षा कार्बन हा काय मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, कार्बनवर नेगेटिव्ह आणणं सोपं नव्हतं बाळांनो. ओके, त्यामुळे ग्रिग्नार्ड यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. बघा कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज म्हणजे अल्काइलवर काय येणार, हे इलेक्ट्रॉन येणार. ठीक आहे, तर इट इज ऍक्ट ॲज अ, जर R वर मायनस आला बरोबर, तर R वर मायनस आला म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे हा ऍज अ बेस म्हणून पण ऍक्ट करू शकतोय आणि हा ऍज अ न्यूक्लियोफाइल म्हणून पण ऍक्ट करू शकतोय. आता बेस कधी ऍक्ट होणार, न्यूक्लियोफाइल कधी ऍक्ट होणार? बघा जर बेस आणि न्यूक्लियोफाइल मध्ये याच्यामधला एक कॉमन डिफरन्स तुम्हाला माहित असला पाहिजे. जर ह्या R वर जो मायनस आलाय ह्याने जर स्वतःचे इलेक्ट्रॉन त्यानं H+ ला दिले तर त्यानं काय म्हणून ऍक्ट केलं, बेस. आणि यानं स्वतःचे इलेक्ट्रॉन अदर दॅन H+ दुसऱ्या कार्बोनिल ग्रुपला वगैरे दिले, इलेक्ट्रोफाइलला एखाद्या दिले, ओके, अदर दॅन H+, तर त्यानं काय म्हणून ऍक्ट केलं, न्यूक्लियोफाइल. ओके, तर कुठल्या पण पहिल्यांदा न्यूक्लियोफाइल किंवा R- ला पहिल्यांदा त्याला बेस म्हणून ऍक्ट व्हायला आवडतं, कारण की ऍसिड बेस रिएक्शन आर फास्टेस्ट रिएक्शन. ठीक आहे, बेस कधी म्हणून ऍक्ट होणार, जर ऍसिडिक हायड्रोजन असेल तर ना, इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक हायड्रोजन, इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक हायड्रोजन, इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक हायड्रोजन हा बेस म्हणून ऍक्ट होणार. ओके, मग ऍसिडिक हायड्रोजन कसे ओळखायचे, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असणारा हायड्रोजन, O ला अटॅच असणारा हायड्रोजन, N ला अटॅच असणारा हायड्रोजन, S ला अटॅच असणारा हायड्रोजन, ट्रिपल बॉन्डला अटॅच असणारा हायड्रोजन. ओके, हे ऍसिडिक हायड्रोजन असतात. हे जर ऍसिडिक हायड्रोजन अब्सेंट असेल तर तो काय म्हणून ऍक्ट होणार, न्यूक्लियोफाइल. इन द अब्सेन्स ऑफ ऍसिडिक हायड्रोजन, इन द अब्सेन्स ऑफ ऍसिडिक हायड्रोजन, इन द अब्सेन्स ऑफ ऍसिडिक हायड्रोजन. ठीक आहे, ही आहे ग्रिग्नार्ड रिएजन. व्हॉट इज द ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन, कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज. लक्षात ठेवा. बा आता अल्डिहाइड ची रिएक्शन मी ग्रिग्नार्ड रिएजन सोबत घ्यायलोय. ओके, अल्डिहाइड ची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजन दिलंय, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन, कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज. CH3 वर काय आला, नेगेटिव्ह. CH3 वर नेगेटिव्ह आला, अल्डिहाइड मध्ये ऍसिडिक हायड्रोजन नाहीये, त्यामुळे तो ऍक्ट करणार आहे व्हॉट, न्यूक्लियोफाइल. ओके, मग CH3 वर काय आला, नेगेटिव्ह. हा नेगेटिव्ह ऍक्ट करणार, कार्बोनिल कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक आहे, पाय बॉन्ड वीक आहे, ऑक्सिजन वर नेगेटिव्ह येईल, काय तयार झालं, RC. ओवर काय आला, मायनस, तो MgCl सोबत बॉन्ड बनवेल, Mg+ असणार ना. इथं अटॅक कोणी केलाय, CH3 न, इथं ऑलरेडी काय आहे, H. ओके, तर या कंपाऊंडला आपण हायड्रोलिसिस करणार सेकंड स्टेप मध्ये. हायड्रोलिसिस म्हणजे ह्या बॉन्डला आपण पाणी पाजवणार. पाणी कसं पिते बघा, हे या प्रकारे. याला जर असं पाणी पाजवलं तर काय तयार झालं, RCH. इथं कोण आला, CH3 आणि इथं OH. एकाचं मी मेकॅनिझम दाखवलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला अल्डिहाइड हा कशामध्ये कन्वर्ट झालेला दिसत आहे, अल्कोहोल मध्ये. अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये झालं, अल्कोहोल. तर बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे ऍसिटोन, रिएक्शन विथ इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन, कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज. हा नेगेटिव्ह येणार, याच्यावर अटॅक करणार, ऍड होणार, ऑक्सिजनवर नेगेटिव्ह येणार. अल्डिहाइड कीटोन अंडरगोज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. कंपाऊंड काय तयार झाला, डायरेक्ट मी प्रोडक्ट लिहितोय आपण हायड्रोलिसिस करून. बा इथं ऍड कोण झाला, इथाइल. ओवर मायनस आला, पाण्यातला H+ घेतल्यावर OH. तर कीटोनची ग्रिग्नार्ड रिएजन सोबत रिएक्शन झाली तर तयार होत आहे टर्शरी अल्कोहोल, हे लक्षात घ्या. आणि अल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजन सोबत रिएक्शन झाली तर तयार होते प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी अल्कोहोल फॉर्मल्डिहाइड सोबत. प्रायमरी अल्कोहोल आणि अदर दॅन फॉर्मल्डिहाइड सेकंडरी अल्कोहोल. इथं बघा फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, pH carries negative charge, act as a nucleophile. Upon hydrolysis gives pH म्हणजे बेन्झीन रिंग, CH2OH. प्रायमरी अल्कोहोल तयार झालं बघा. ठीक आहे, ऍसिटाल्डिहाइडची रिएक्शन मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत. ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन, कार्बन कॅरीज नेगेटिव्ह. याच्यावर अटॅक करा आणि याचा जो काही प्रोडक्ट येईल तो तुम्ही लिहून मला सांगा. ओके, हे त्याच्यावर विचारलेले बोर्डचे PYQs आहेत. हा तर बघा पुढं, प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स.
फिनॉलचे आपल्याला प्रिपरेशन मेथड्स बघायचे आहेत. तर फिनॉल इज ऑल्सो नोन ॲज कार्बोलिक ऍसिड. फिनॉलला कार्बोलिक ऍसिड पण म्हणतात. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम कोल टार. ओके, कार्बोलिक ऍसिड ऑब्टेन्ड फ्रॉम कोल टार. फिनॉल फ्रॉम हॅलोअरिन्स. हॅलोअरिन्स पासून फिनॉल कसं तयार केलं जातं, तर क्लोरोबेन्झीन अपॉन रिएक्शन विथ NaOH ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर काय होते, हॅलोअरिन्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन हॅलो अल्केन्स. तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलेला आहात, बरोबर. कारण हे जे हॅलोजनचे लोन पेअर आहेत ते बेन्झीन सोबत रेझोनन्स मध्ये आहे, त्यामुळे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे डबल बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हाय टेम्परेचर हाय प्रेशरला हा NaOH मधला OH मायनस याच्यावर अटॅक करतोय आणि मग क्लोरीनला बाहेर काढतोय. एखादी रिॲक्शन जर नॉर्मल टेम्परेचरला होत नसेल तर आपण व्हेरिएबल्स वापरतोय, टेम्परेचर, प्रेशर्स. त्याप्रमाणे हा OH याला रिप्लेस करेल, परंतु हा OH मीडियम बेसिकच असल्यामुळे काय असणार, ऍसिड बेस रिएक्शन होत राहणार, त्यामुळे सोडियम फिनॉक्साइड सॉल्ट तयार होत राहणार आणि त्यामध्ये HCl ऍड केल्यानंतर हा HCl मधला H+ घेऊन काय तयार करेल, फिनॉल. ठीक आहे, यालाच आपण दाऊज प्रोसेस असं सुद्धा म्हणतोय. नेक्स्ट बा, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड फिनॉल कसं तयार केलं जातं, रिएक्शन ऑफ फिनॉल. आता बेन्झीन सल्फोनिक ऍसिड कसं तयार केलं जातं, बेन्झीन अपॉन रिएक्शन ऑफ ओलियम. बेन्झीनवर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार, सल्फोनेशन होणार. सल्फोनेशन झाल्यावर काय तयार होणार, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ह्या बेन्झीन सल्फोनिक ऍसिडची बेस सोबत रिएक्शन केली NaOH, तर हा आहे ऍसिड, हा आहे बेस. ऍसिड प्लस बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. सॉल्ट तयार झालं तर ते सॉल्टला स्ट्रॉंगली हिट केला तर तिथं SO3 हा एक गुड लिव्हिंग ग्रुप आहे, सल्फर ट्रायऑक्साइड उडून जाते. ठीक आहे, आणि मग हा जो OH आहे तो याच्यावर अटॅक करून इथून SO3 बाहेर काढतंय. मग फिनॉक्साइड आयन पाण्यामधला H+ घेईल आणि काय तयार करेल, फिनॉल. ओके, याचं मेकॅनिझम लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्ट वन स्टेप रिएक्शन आहे. फिनॉलच्या प्रत्येक रिएक्शन्स, केमिकल प्रॉपर्टीज असू देत किंवा प्रिपरेशन मेथड्स असू देत, तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार. हे त्याच्यावर बोर्डला विचारला गेलेला क्वेश्चन. फिनॉल फ्रॉम डायझोनियम सॉल्ट. आता नेक्स्ट प्रिपरेशन मेथड आहे फिनॉल. आपण डायझोनियम सॉल्ट पासून पण बनवू शकतोय. आता डायझोनियम सॉल्ट म्हणजे काय, अमाइन चॅप्टर मध्ये आपण शिकलेले आहोत. काय, ॲनिलीनची आपण रिएक्शन केली कोणासोबत, HNO2 सोबत किंवा NaNO2HCl सोबत, तर हे जे NH2 आहे त्या NH2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करतंय, N2+ मध्ये. हे आपण अमाइन चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. मग बेन्झीन डायझोनियम क्लोराइड हे स्टेबल असतं अप टू 0 to 5 डिग्री सेंटीग्रेड. हायर टेम्परेचरला वर्ल्ड बेस्ट गुड लिव्हिंग ग्रुप नायट्रोजन आहे, त्यामुळे जर त्याला पाण्यासोबत वॉर्म केलं तर हा वॉटर याच्यावर अटॅक करणार, N2 इथून बाहेर जाणार, ArSN1 रिएक्शन मेकॅनिझम आणि फॉर्मेशन ऑफ फिनॉल. ओके, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट फ्रॉम ॲनिलीन, डायझोडायझेशन म्हणतोय. रिएजंट फॉर डायझोडायझेशन HNO2 किंवा NaNO2HCl वापरतोय. कंडिशन फॉर डायझोडायझेशन 0 to 5 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. ओके, नेक्स्ट आहे फिनॉल फ्रॉम क्युमिन. व्हेरी इम्पॉर्टंट प्रिपरेशन मेथड फॉर फिनॉल. तर बघा, क्युमिन म्हणजे काय, आयसोप्रोपाइल बेन्झीन. इथं बघा हा आयसोप्रोपाइल वाला ग्रुप आहे, आयसोप्रोपाइल बेन्झीन. क्युमिन अपॉन एअर ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ कोनॅप्थॅलिन एज अ कॅटलिस्ट. काय होतंय, ह्या जो आयसोप्रोपाइल मधला हा CH बॉन्ड आहे ना बाळांनो, हा CH बॉन्डचं ऑक्सिडेशन हा रिएजंट घडवून आणतो. ऑक्सिडेशन इन द फॉर्म ऑफ काय तयार होतंय, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. तर इथं ह्या CH लिंकेजचं असं पेरॉक्साइड लिंकेज तयार होतंय. त्याला जर हायड्रोलिसिस केला तर एक नीट किंवा जेई साठी एक वेल नोन रिएक्शन आहे बेअर विलिगर ऑक्सिडेशन. तर इतर एक रिअरेंजमेंट होते. ती रिअरेंजमेंट कशी होते बघा, हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन फिनाइल ग्रुप ट्रान्सफर होतोय या OH जवळ. याच्यातले 2 इलेक्ट्रॉन हे इथं शिफ्ट होतात. काय तयार झालं, हा इकडे गेला तर तयार झालं फिनॉल. हे 2 इलेक्ट्रॉन इथं आले तर बाय प्रोडक्ट काय तयार होतंय, ऍसिटोन. कधी कधी बाय प्रोडक्ट पण विचारतात. ऍसिटोन तयार होतंय क्युमिन प्रिपरेशन मध्ये. बघा, फिनॉल प्रिपरेशन, ऍसिड कॅटलाइज रिएक्शन, yield of acetone is also good. तर ही फिनॉलची प्रिपरेशन. नेक्स्ट, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. तर बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल मध्ये हा जो अल्काइल किंवा अराइल ग्रुप अटॅच असतोय, हा जो अराइल किंवा अल्काइल ग्रुप हा रिस्पॉन्सिबल फॉर मॉडिफिकेशन इन प्रॉपर्टीज मध्ये व्हेरिएशन्स, त्याचा बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, सोल्युबिलिटी यांच्यामध्ये डिफरन्स येण्यापाठीमागचा रिझन आहे अल्काइल किंवा अराइल ग्रुप. आणि हा जो OH आहे तो तर फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप आर रिस्पॉन्सिबल फॉर केमिकल प्रॉपर्टीज, रिस्पॉन्सिबल फॉर मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज. ठीक आहे, पुढं जर
बॉइलिंग पॉईंट आपल्याला कम्पेअर झाला तर आपल्याला माहित आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये फिजिकल प्रॉपर्टी विचारल्या तर त्याचं काय असतंय, त्याच्यामध्ये एक तर त्याचं नेचर विचारलं जातं, गॅस फेज, सॉलिड फेज, लिक्विड फेजमध्ये कुठं आहेत, ओके. त्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट आणि सोल्युबिलिटी हेच आपल्याला सांगायचं असतंय, ठीक आहे. तर बॉइलिंग पॉईंट आला तर बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. आणि नेक्स्ट फॅक्टर, बॉइलिंग पॉईंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. आणि बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग असेल तरी पण बॉइलिंग पॉईंट वाढतोय, ठीक आहे. तर बघा, मॉलिक्युलर वेट वेगवेगळा असेल तर काय यूज करणार, किंवा त्याच्या पाठीमागे रिझन काय आहे, जेवढं मॉलिक्युलर वेट जास्त तेवढं नंबर ऑफ कार्बन ॲटम काय असतील जास्त, तेवढे वंडरवॉल फोर्सेस, ते दोन मॉलिक्युल एकमेकांसोबत इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असणार, तेवढाच बॉइलिंग पॉईंट काय असणार जास्त. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलेला आहे इथेनॉल आणि इथे घेतलेला आहे ब्युटेनॉल. तर ब्युटेनॉल मध्ये हा जो ब्युटेनॉल मॉलिक्युल आहे हा दुसऱ्या मॉलिक्युल सोबत हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ जे काही अट्रॅक्शन असतील बरोबर, तर ते जास्त असतील, त्यामुळे त्यांना ब्रेक करायला एनर्जी जास्त, हीट जास्त, बॉइलिंग पॉईंट जास्त. त्यामुळे ब्युटेनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतोय इथेनॉल पेक्षा. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ब्रांचिंग. ब्रांचिंग वाढलं तर ते दोन मॉलिक्यूल एकमेकाला सिमेट्रिकली अलाइन होत नाहीत बरोबर, त्यामुळे दोन मॉलिक्यूल मध्ये वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होते. त्यामुळे बॉइलिंग पॉईंट जर बॉइलिंग पॉईंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग, इथं बघा काहीच ब्रांचिंग नाही आहे, त्यामुळे हे दुसऱ्यासोबत एकदम क्लोजली पॅक होईल, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये जास्त असतात. तसंच इथं जर ब्रांचिंग आलं तर हा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत इतक्या इफेक्टिव्हली त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोघांमध्ये होणार नाही, त्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट कमी, याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, ओके. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल. तर बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल आर ग्रेटर दॅन करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन्स, इथर्स, हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. यांच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली अल्कोहोल आणि फिनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतोय. का, याच्या पाठीमागे एक रिझन आहे. ते रिझन आहे बघा, मी पुढे सांगतो तुम्हाला, हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोल आणि फिनॉल आपापसात हायड्रोजन बॉन्डिंग करतात, बाकीचे फंक्शनल ग्रुप करत नाहीत. हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बरोबर. त्याला ब्रेक करायला एनर्जी जास्त, हीट जास्त, बॉइलिंग पॉईंट जास्त, ठीक आहे. तर बघा, हा जो अल्कोहोल तो दुसऱ्या अल्कोहोल सोबत काय करतोय, एच बॉन्डिंग. या अल्कोहोलचा ऑक्सिजन दुसऱ्या अल्कोहोलच्या हायड्रोजन सोबत काय करतोय, एच बॉन्डिंग. हे एच बॉन्डिंग स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ओके. त्यामुळे यांचा बॉइलिंग पॉईंट कंपॅरेटिव्हली दुसऱ्या फंक्शनल ग्रुपपेक्षा जास्त असतोय. बट कंपेरेबल मोलार मास पाहिजेत, मोलार मास हे कंपेरेबल असलं पाहिजे. असं नाही तुम्ही अल्कोहोलचं मॉलिक्युलर वेट घेतलाय समथिंग 40च्या अराउंड आणि एक हायड्रोकार्बन आहे त्याचा मॉलिक्युलर वेट आहे 150, तर हे कंपेरेबल नाहीये. कंपेरेबल नसेल तर त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त म्हणजे त्याचाच बॉइलिंग पॉईंट जास्त येणार. कंपेरेबल मॉलिक्युलर वेट असेल तर आणि तरच हा कॉन्सेप्ट अप्लाय करायचा. हा फिनॉल दुसऱ्या एच सोबत, दुसऱ्या फिनॉलच्या एच सोबत काय करणार, एच बॉन्डिंग करणार, त्यामुळे ह्या दोघांचे जनरली बॉइलिंग पॉईंट जास्त असतात. नेक्स्ट, सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी इन वॉटर. एखादी गोष्ट पाण्यामध्ये सोल्युबल होणार की नाही याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, लाईक डिझॉल्व इन लाईक, पोलार मध्ये सोल्युबल होतात. तर अल्कोहोल हे पाण्यामध्ये सोल्युबल आहे की इनसोल्युबल? हा, तुम्ही म्हणता असेल सोल्युबल, तुम्हाला कसं माहिती? हा, तर बघा, अल्कोहोल हे पाण्यामध्ये सोल्युबल आहे, मला कसं माहिती? ऑन द बेसिस ऑफ केमिस्ट्री. काय? हायड्रोजन बॉन्डिंग, ओके. तर बघा, अल्कोहोल अँड फिनॉल आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज ऑफ अल्काइल और अराइल ग्रुप. सोल्युबिलिटी मध्ये काय असतं, अल्कोहोल मध्ये एक काय असतोय, हायड्रोफोबिक पार्ट, आणि एक पार्ट काय असतोय, हायड्रोफिलिक. हायड्रोफोबिक पार्ट म्हणजे जो वॉटर रिपेलिंग असणार, नॉन पोलार आहे. हायड्रोफिलिक पोलार असल्यामुळे वॉटर लविंग पार्ट आहे. तर वॉटर हे पोलार आहे, तर वॉटर पोलार असेल तर त्याच्यात पोलार पार्ट सोल्युबल होणार, त्यामुळे जेवढा पोलार पार्ट जास्त तेवढी सोल्युबिलिटी जास्त, आणि जेवढा नॉन पोलार पार्ट जास्त तेवढी सोल्युबिलिटी काय येणार, कमी येणार. कळतंय का? त्यामुळे जर तुम्ही मॉलिक्युलर वेट वाढत गेलं तर नॉन पोलार पार्ट पण वाढत जाणार. नॉन पोलार पार्ट हा काय आहे, हायड्रोफोबिक, त्यामुळे त्याची पाण्यामध्ये सोल्युबिलिटी काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे आपण असं कन्क्लूड करू शकतोय, ॲज अ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल इन वॉटर डिक्रीजेस. नेक्स्ट, हे बघा, इथं मिथेनॉल आहे, इथं इथेनॉल आहे, इथं प्रोपेनॉल. ज्याचा मॉलिक्युलर वेट जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार, जास्त असणार. आता इथं सगळ्यांचं मॉलिक्युलर वेट सेम आहे, मॉलिक्युलर वेट सेम असेल तर फॅक्टर कुठला, ब्रांचिंग. इथं ब्रांचिंग सगळ्यात कमी आहे म्हणजे बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त, इनव्हर्स रिलेशन आहे. कळतंय का?
त्यानंतर दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असेल तर इथर आणि अल्कोहोल, अल्कोहोल दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत H बॉन्डिंग करतोय ना, त्यामुळे अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे कोणापेक्षा, इथरपेक्षा. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल, तर रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. आता आपल्याला अल्कोहोल आणि फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये बघणार आपण ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल, ऍसिडिटी ऑफ फिनॉल अँड एस्टरिफिकेशन अजून आहेत, त्या पुढे आपण बघूया. तर अल्कोहोल, अल्कोहोलची रिएक्शन मेटल सोबत केली तर काय होईल, अल्कोहोल मधला जो हायड्रोजन आहे तो बाळांनो काय आहे, ऍसिडिक इन नेचर, बरोबर. तर अल्कोहोल मध्ये काय आहे, हा जो H आहे हा ऍसिडिक आहे, वीक आहे बट ऍसिडिक आहे. तर तुम्ही 10वी मध्ये एक रिएक्शन शिकले असेल का, काय शिकले असेल, तर बघा जे मेटल्स आहेत त्या ऍसिडिक हायड्रोजनला डिस्प्लेस करतात ना, मग हा सोडियम मेटल आहे, या ऍसिडिक हायड्रोजनला काय करणार, डिस्प्लेस करणार. कसं डिस्प्लेस करतोय, तर हा RO हा सॉल्ट तयार करतोय, बरोबर. मग सोडियमने जे लूज केलेले इलेक्ट्रॉन असतील ते सोडियमने लूज केलेले इलेक्ट्रॉन H+ घेईल आणि काय H2 चं लिबरेशन करेल, 2 H+ 2 इलेक्ट्रॉन घेतील, लिबरेशन ऑफ H2 गॅस, ठीक आहे. तसंच टर्शरी ब्युटाइल मी अल्कोहोल घेतलं, याचे अल्युमिनियम सोबत घेतली तर हा अल्युमिनियम ऍसिडिक हायड्रोजनला डिस्प्लेस करणार, फॉर्मेशन ऑफ अल्युमिनियम टर्शरी ब्युटॉक्साइड, लिबरेशन ऑफ 3 मोल्स ऑफ H2. नेक्स्ट, ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल ऍक्ट ॲज अ ब्रॉन्स्टेड ऍसिड. तर बेस आहे ऍसिडिक हायड्रोजन घेणार, रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ बेस, तर हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार, ऑक्सिजन, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, या अल्कोहोल ऍसिड आहे त्याच्यापासून बनला त्याचा कॉन्जुगेट बेस, बेस पासून बनला त्याचा कॉन्जुगेट ऍसिड. जेवढी स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस जास्त असेल तेवढी ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते, म्हणजे याचा रोल येतोय, जेवढा ह्या ऑक्सिजनवर नेगेटिव्ह स्टेबल तेवढा त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ काय असते, जास्त. मग ऑक्सिजनवर नेगेटिव्ह स्टेबल कधी येईल, इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ऑक्सिजनवर ओझा आले इलेक्ट्रॉनचं, ते कोणतर काढून घेतलं, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काढून घेतात, त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी वाढते. स्टॅबिलिटी वाढत असेल तर हा इझिली H+ ला जाऊ देईल, कारण की ऑक्सिजनवर नेगेटिव्ह स्टेबल असेल तर तो H+ ला जाऊ देईल, ठीक आहे. ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल ड्यू टू पोलार नेचर ऑफ OH, हा जो ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे, त्यामुळे हा जो हायड्रोजन आहे तो ऍसिडिक इन नेचर. तर बघा ऑर्डर ऑफ ऍसिडिटी ऑफ अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल हे मोर ऍसिडिक असते सेकंडरी आणि टर्शरी पेक्षा. का, समजा इथला H+ गेला तर ह्या ऑक्सिजनवर काय येणार, निगेटिव्ह, इथला H+ गेला तर या ऑक्सिजनवर निगेटिव्ह, आणि इथला H+ गेला तर या ऑक्सिजनवर निगेटिव्ह. जेवढं कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी जास्त तेवढी ऍसिडिक स्ट्रेंथ काय असते, जास्त. मग हा जो R ग्रुप आहे ह्या O नेगेटिव्ह वर काय लावायला प्लस आहे, इथं तर 2 अल्काइल ग्रुप आहेत ते ह्या ऑक्सिजनवर 2 प्लस आहे लावतील, बरोबर. आणि इथं 3 काय आहेत अल्काइल ग्रुप, तर 3 प्लस आहे लावतील. तर ऍसिडिक स्ट्रेंथ ही इनवर्सली प्रपोर्शनल टू काय असते, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. जेवढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तेवढं कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी कमी, त्यामुळे जास्त स्टेबल कोण येईल कंपॅरेटिव्हली, फर्स्ट. त्यामुळे हे जास्त ऍसिडिक आहे, ओके, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल पेक्षा. त्यानंतर ऍसिडिटी ऑफ फिनॉल, फिनॉलची ऍसिडिक स्ट्रेंथ आपल्याला बघायची आहे. फिनॉल हे कंपॅरेटिव्हली अल्कोहोल पेक्षा जास्त ऍसिडिक आहे, त्याचं रिझन पण मी सांगतो. फिनॉलची मेटल सोबत रिएक्शन केली तर फिनॉल रिएक्शन विथ सोडियम मेटल, मेटल ऍसिडिक हायड्रोजनला डिस्प्लेस करतील, ऑक्सिजनवर निगेटिव्ह येईल, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट, सोडियमने लूज केलेले इलेक्ट्रॉन हायड्रोजन घेईल, लिबरेशन ऑफ H2 गॅस. तर बघा तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो, वाय फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. त्याचं रिझन जर तुम्हाला विचारलं तर असं लिहायचं, बघा acidic strength of phenol is greater than alcohol due to in phenol phenoxide ion is resonance stabilized. अल्कोहोल मधला हा जो अल्कोक्साइड आयन आहे हा रेझोनन्स स्टेबलाइज नाहीये, परंतु फिनॉल मधला हा जो फिनॉक्साइड आयन तयार होतोय हा रेझोनन्स स्टेबलाइज आहे. बघा डबल सिंगल नेगेटिव्ह रेझोनन्सची कंडिशन आहे, ऑक्सिजनवर जे इलेक्ट्रॉनचं ओझा आलंय ते रेझोनन्स थ्रू तो बेन्झिनच्या कार्बनवरती पाठवू शकतोय, हे त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर असे बनतील, बरोबर ना. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर डबल सिंगल नेगेटिव्ह, परत रेझोनन्स होणार, पॅरावर नेगेटिव्ह शिफ्ट झाला, पॅरावरनं परत नेगेटिव्ह शिफ्ट कुठं होणार, ऑर्थो, ऑर्थोवरून परत ओरिजिनल स्टेटला, ओके. हे पुढे आहे तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर, ओके. तर हे आहेत फिनॉलचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, म्हणजे फिनॉलवर जो ऑक्सिजनवर नेगेटिव्ह आहे तो रेझोनन्स स्टेबलाइज आहे, म्हणजे बेन्झिन त्या O नेगेटिव्हवर -M लावायला आहे. मग जर फिनॉलवर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागले तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लागले तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते, ओके.
अल्कोहोलमध्ये असे सच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नाही आहेत, तिथं तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप आहे. ठीक आहे, त्यामुळे फिनॉल हा मोर ॲसिडिक आहे अल्कोहोलपेक्षा. इन जनरल ॲसिडिक स्ट्रेनची ऑर्डर, फिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन व्हॉट, मिथेनॉल. मिथेनॉल इज मोर ॲसिडिक दॅन वॉटर. वॉटर इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. ऑर्डर सांगतोय, फिनॉल मोर ॲसिडिक आहे वॉटरपेक्षा, वॉटर मोर ॲसिडिक आहे कोणापेक्षा, अल्कोहोलपेक्षा. ठीक आहे, एक्सेप्ट वन अल्कोहोल, मिथेनॉल. तर बघा, ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल, हेच मी आता सांगितलं तुम्हाला. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर ॲसिडिक स्ट्रेन वाढते, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर ॲसिडिक स्ट्रेन काय होते, कमी होते. पुढे एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर बघा, आता मी पॅरानायट्रोफिनॉल, ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि मेटानायट्रोफिनॉलची ॲसिडिक स्ट्रेन तुम्हाला समजून सांगतो. H+ लूज केल्यावर ऑक्सिजनवर काय येणार, नेगेटिव्ह, बरोबर. मग हा जर नेगेटिव्ह जास्त स्टेबल असेल तर हा रेझोनन्समध्ये जाणार, ऑर्थोवर काय येणार, नेगेटिव्ह चार्ज. ऑर्थोवरून हा नेगेटिव्ह चार्ज कुठे येणार, पॅरा. तर पॅराला NO2 काय म्हणणार, डबल सिंगल नेगेटिव्ह. माझ्यासोबत पण तू रेझोनन्स करू शकतोय. मग NO2 न याचे इलेक्ट्रॉन विड्रॉ केले विथ द हेल्प ऑफ व्हॉट, रेझोनन्स, म्हणून -M. इंडक्टिव्ह पण काय लावणार, मायनस आहे. सेम असंच होणार, काय, हा नेगेटिव्ह रेझोनन्स स्टॅबिलाइज जाणार, ऑर्थोवर येणार, ऑर्थोवरून तो परत कुठं जाणार, NO2 वर. NO2 परत काय लावणार, -M -I. परंतु हे जो NO2 आहे, हा NO2 कोणत्या पोझिशनला आहे बघा, हा NO2 तर आपण काय म्हणू, मेटा पोझिशनला आहे ना. मग मेटा पोझिशनला रेझोनन्स ऑपरेट करत नाही, ओनली मायनस आहे. रेझोनन्स नेवर ऑपरेट्स ऑन मेटा पोझिशन, ओनली ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. तर कोण जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावले, ऑर्थो आणि पॅरावाला. तो तर फक्त -I लावलाय, मोठा भाऊ -M आहे, बरोबर. मग इथं पण -M आहे, इथं पण -M आहे. -M ऑर्थो आणि पॅरावर सेमच असतोय. मग इंडक्टिव्ह डिस्टन्स डिपेंडंट आहे. इंडक्टिव्ह इथं डिस्टन्स कमी म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त. -I जास्त म्हणजे ॲसिडिक स्ट्रेन जास्त यायला पाहिजे. परंतु पॅरा नायट्रोफिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन ऑर्थो नायट्रोफिनॉल अँड मेटा नायट्रोफिनॉल. वाय पॅरा नॉट ऑर्थो, कारण ऑर्थोमध्ये काय होतंय, हा जो H+ आहे ना, तो इझिली रिलीज होत नाही. का, कारण की हे जे NO2 चे लोन पेअर आहेत ना, ते फिनॉलच्या H सोबत हायड्रोजन बॉन्डिंग करतात. मग एखादा हायड्रोजन जो ॲसिडिक हायड्रोजन रिलीज व्हायचा आहे तोच इन्व्हॉल्व असेल हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये, तर ॲसिडिक स्ट्रेन डिक्रीज होते. त्यामुळे पॅरा, देन ऑर्थो, देन मेटा. हेच जर इलेक्ट्रॉन, इथं बघा ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ फिनॉल, हे जरा बघा, हे करेक्शन करून घ्या. ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ फिनॉल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. म्हणजेच -M वाले इफेक्ट इन्क्रीज करतात आणि +M वाले डिक्रीज करतात. ओके, याच्यामध्ये करेक्शन करून घ्या. बघा, हा CH3 आहे, तर हा काय लावतोय, OH वर +H आणि +I. ओके, हा मेटा पोझिशनला हायपर कंजुगेशन ऑपरेट होत नाही, ओनली काय लावणार, +I. दिस इज ऑल्सो +H +I. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ॲसिडिक स्ट्रेन फिनॉलची कमी करतात. मग मोर ॲसिडिक कोण येणार कम्पॅरेटिव्हली, मेटा आयसोमर. त्यानंतर ऑर्थो आणि पॅरामध्ये पॅराला +I कमी लागेल, त्यानंतर ऑर्थो, मेटा, पॅरा, ऑर्थो, ही ॲसिडिक स्ट्रेन झाली. इस्टिडिफिकेशन, तर बघा, अल्कोहोल असू दे किंवा फिनॉल असू दे, अल्कोहोल फिनॉल यांची रिॲक्शन आयदर कार्बोक्सिलिक ॲसिड, आयदर ॲसिड हलाइड और ॲसिड अनहायड्राइड, या तिघांपैकी कोणासोबत जरी केला अल्कोहोल फिनॉलची रिॲक्शन, तर तिथं इस्टर तयार होत आहे, फिशर इस्टरिफिकेशन म्हणतोय. ठीक आहे, तर बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड अल्कोहोलची रिॲक्शन किंवा ॲसिड हलाइड किंवा ॲसिडिक अनहायड्राइड अल्कोहोलची किंवा फिनॉलची रिॲक्शन केलं तर फॉर्मेशन ऑफ व्हॉट, इस्टर. कसं तयार होत आहे, पुढं बघू. बघा मेकॅनिझम, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आपलं कॅटलिस्ट H+ असल्यामुळे हा लोन पेअर H+ ला देणार आणि इथं हा कॉम्प्लेक्स तयार झाला. ओके, याची अल्कोहोल सोबत रिॲक्शन, याची आता इलेक्ट्रोफिलिसिटी वाढते. इलेक्ट्रोफिलिसिटी वाढल्यामुळे अल्कोहोलचे ऑक्सिजनचे लोन पेअर या कार्बनवर अटॅक करतील, O नेगेटिव्ह पॉझिटिव्ह ऑक्सिजनवर न्यूट्रलाइज होईल आणि हा कॉम्प्लेक्स तयार झाला. मग हा जो अल्कोहोल त्याच्यावर अटॅक केला, तर अल्कोहोलला अटॅक केल्यानंतर हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन इथला H+ घेणार आणि हा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज होणार, हा वाला कॉम्प्लेक्स तयार झाला. आता ह्या कॉम्प्लेक्समध्ये OH इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप बट वॉटर इज अ गुड लिव्हिंग ग्रुप, याच्याकडे लोन पेअर आहेत, हे लोन पेअर इथं देणार आणि वॉटर मॉलिक्यूलला बाहेर काढणार. वॉटर मॉलिक्यूलला बाहेर काढल्यानंतर ह्या ऑक्सिजनवर लोन पेअर दिल्यामुळे चार्ज काय येईल, प्लस. मग हा हायड्रोजनला म्हणणार, हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन मला देऊन तू बाहेर पड, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, इस्टर. हे त्याचं काय आहे, मेकॅनिझम आहे.
ठीक आहे. मी इथे एक एक्झाम्पल घेतलंय बघा, इथेनॉइल क्लोराईड अपॉन रिॲक्शन विथ मिथेनॉल इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. हा मिथेनॉल येणार, याच्यावर अटॅक करणार, हे ऑक्सिजनवर निगेटिव्ह, हा निगेटिव्ह रिरेझोनेट होणार, क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर पडला. काय तयार झालं? CH3 C डबल बॉन्ड OCH3 मिथाइल ॲसिटेट. ओके, हा इस्टर तयार झाला. ॲसिड अनहायड्राइड सोबत पण असंच होणार, मिथेनॉल येणार, या ॲसिड अनहायड्राइड सोबत अटॅक करणार आणि इथून ॲसिडिक ॲसिड बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडणार. काय तयार झालं? CH3 सेम C डबल बॉन्ड O OCH3 प्लस CH3 C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड. ओके, तर इस्टरिफिकेशन हे काय आहे? ॲसिड हालाइड सोबत इरिव्हर्सिबल असतं, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ॲसिड अनहायड्राइड सोबत हे रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. हा, हे दोन रिॲक्शन तुम्ही सॉल्व करा इस्टरिफिकेशनच्या. सेम ॲसिटायलेशन. तर बघा, फिनॉलचं ॲसिटायलेशन केलं म्हणजे इस्टर फॉर्म होत आहे. ओके, आता इथे एक वेल नोन कंपाऊंड तयार होतोय, तो आपल्याला बघायचा आहे. बघा, मी सॅलिसिलिक ॲसिड घेतलं, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. याची रिॲक्शन ॲसिडिक अनहायड्राइड सोबत केली तर काय होईल बाळांनो? सांगा मला. इथं कोण आहे? ॲसिडिक अनहायड्राइड. ॲसिडिक अनहायड्राइडची कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत तर काही रिॲक्शन नाही, परंतु ॲसिडिक अनहायड्राइडची फिनॉल सोबत रिॲक्शन आहे ना, इस्टरिफिकेशन. मग ह्या फिनॉलचा ऑक्सिजन आहे, ह्या ॲसिडिक अनहायड्राइडच्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल, इथून ॲसिडिक ॲसिड बाय प्रोडक्ट बाहेर पडेल, तर C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप या ऑक्सिजनला अटॅच झाला, इस्टरिफिकेशन झालं ना, हा इस्टर तयार झाला. तर हे जे इस्टर तयार झालेलं आहे याला काय म्हणतोय आपण? ॲसिटाइल ग्रुप. तर याचं कॉमन नेम आहे ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड विच इज ऑल्सो नोन ॲज ॲस्पिरिन. ओके, हे ॲस्पिरिन काय आहे? तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाताय, डॉक्टर काय करतात? इंजेक्शन देतात ना, ते इंजेक्शनमध्ये ॲस्पिरिन असते जनरली. तर ॲस्पिरिन हे काय आहे? वन ऑफ द अनाल्जेसिक अँड अँटीपॅरेटिक ड्रग आहे. अनाल्जेसिक रिड्यूस पेन, अँटीपॅरेटिक रिड्यूस फीवर. ओके, आणि बाय प्रोडक्ट तयार झाला ॲसिटिक ॲसिड. रिॲक्शन विथ HX अँड PX3. तर बघा, अल्कोहोलची कॉन्सन्ट्रेटेड HX सोबत रिॲक्शन घेतली तर अल्कोहोल हा वीक ॲसिड आहे, पण तो अल्कोहोलपेक्षा स्ट्रॉंग ॲसिड जर असेल तर अल्कोहोल बिहेव करता ॲज अ बेस आणि ते जे स्ट्रॉंग ॲसिड आहे ते बिहेव करता ॲज अ ॲसिड. ओके, तर बघा, अल्कोहोल जर त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ॲसिड सोबत रिॲक्शन झालं तर हे बिहेव करणार ॲज अ व्हॉट? बेस. OH इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप, HX मधला H+ गेल. ओके, आणि मग वॉटर फॉर्मेशन झालेला हायड्रोनियम आयन हा Br- येणार, या R वर अटॅक करणार, वॉटर गुड लिव्हिंग ग्रुप आहे, इथून बाहेर पडेल आणि फॉर्मेशन ऑफ RBr. बघा, तर ओव्हरऑल काय झालंय? OH आहे तो रिप्लेस झालाय कशानं? ब्रोमिननं. याचीच रिॲक्शन आपल्याला पुढे बघायची आहे, रिॲक्शन ऑफ हायड्रोजन हालाइड. तर अल्कोहोल मधला जो OH आहे तो रिप्लेस करायचा कशानं? X. ओके, आणि इथून OH वॉटर मॉलिक्यूल काय पडला? बाहेर, आणि फॉर्मेशन ऑफ अल्काइल हालाइड. हे जे इथेनॉल आहे, हे इथेनॉल आहे, इथला OH आणि HCl मधला H वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल आणि हा Cl- याच्यावर अटॅक करेल. इथाइल क्लोराइड प्लस वॉटर. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी टर्शरी, देन सेकंडरी, देन प्रायमरी. का? याच्या मेकॅनिझम मध्ये कार्बोकटायन तयार होते. मोर स्टेबल कार्बोकटायन कुठला असतोय? टर्शरी. त्यामुळे टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह देन सेकंडरी देन प्रायमरी टुवर्ड्स HX. ओके, तर कधी पण बघा पुढे सांगतो ते लुकास टेस्ट. आता लुकास टेस्ट ही एक काय आहे? दिस टेस्ट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ डिग्री ऑफ अल्कोहोल. मी 3 टेस्ट ट्यूब घेतल्या, त्या 3 टेस्ट ट्यूब मध्ये 3 वेगवेगळ्या डिग्रीचे अल्कोहोल आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि त्याची रिॲक्शन जर मी लुकास रिएजंट सोबत घेतली तर लुकास रिएजंट इज नथिंग बट ZnCl2 HCl. HCl ZnCl2 ला आपण काय म्हणतोय? लुकास रिएजंट. तर काय होणार सांगा? जे काही अल्कोहोल असेल ROH याची लुकास रिएजंट सोबत रिॲक्शन घेतली ZnCl2 HCl सोबत, तर रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ HCl, इथला OH H वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय आणि RCl तयार होतंय ना, RCl. मग हे जे RCl असते ना, हे व्हाईट टर्बिडिटी प्रोड्यूस करते सोल्युशन मध्ये, व्हाईट टर्बिड कलरचं, व्हाईट टर्बिडिटी प्रोड्यूस करते. आता हे जर व्हाईट टर्बिडिटी प्रोड्यूस होते, ओके, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ अल्काइल क्लोराइड. मग ही जी व्हाईट टर्बिडिटी आहे ती किती टाइम मध्ये तयार व्हायले याच्यावरून डिग्री ऑफ अल्कोहोल आपण डिसाइड करतोय. जर एखादा अल्कोहोल टर्शरी असेल आणि त्याने लुकास रिएजंट सोबत रिॲक्शन केली तर ही जी व्हाईट टर्बिडिटी आहे ती इन्स्टंट तयार होते. हेच
जर सेकंडरी अल्कोहोल असेल आणि लुकास रिएजंट सोबत रिएक्शन केली तर ती व्हाईट टर्बिडिटी फॉर्म व्हायला 5 to 10 मिनिट्स टाइम लागतोय. आणि हे जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर ती टर्बिडिटी आफ्टर हाफ एन आवर और हिटिंग केल्यानंतर फॉर्म होते. मग एखादं अननोन सोल्युशन आहे अल्कोहोलचं, त्याने इन्स्टंट टर्बिडिटी तयार केली तर काय झालं, डिग्री ऑफ अल्कोहोल टर्शरी. टर्बिडिटी आफ्टर 5 to 10 मिनिट्स तर डिग्री ऑफ अल्कोहोल सेकंडरी. आणि टर्बिडिटी आफ्टर हाफ एन आवर्स किंवा हिटिंग तर ते डिग्री ऑफ अल्कोहोल प्रायमरी. ओके, तेच मी इथं तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्ही रीड करू शकताय. ओके, रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. आता अल्कोहोलची रिएक्शन फॉस्फरस ट्रायहॅलाइड सोबत आहे. तर तुम्हाला एक फंडा सांगतो मी. फॉस्फरस ॲरोवर तुम्हाला दिसला तर फॉस्फरस लव्ज ऑक्सिजन. फॉस्फरस आणि ऑक्सिजन यांचं जो बॉन्ड आहे तो खूप स्ट्रॉंग असतोय. त्यामुळे ॲरोवर कुठेतरी तुम्हाला फॉस्फरस दिसला तर तुमच्या डोक्यामध्ये विचार आला पाहिजे तो आपला रिॲक्टंट मधला ऑक्सिजनला आपल्या सोबत घेऊन जाणार. ठीक आहे, तर बघा हा ROH आहे आणि PX3 आहे. तर हा फॉस्फरस ऑक्सिजनला सोबत घेऊन जाणार. ओके, आणि OH च्या ठिकाणी कोण येणार, हॅलोजन येणार. 3 अल्काइल हॅलाइड आणि बाय प्रोडक्ट तयार होतोय फॉस्फरिक ऍसिड. ओके, मी इथे घेतलेला आहे मिथाइल अल्कोहोल. ओके, हा मिथाइल अल्कोहोल आहे. या PCl3 मधला Cl- येणार, याच्यावर अटॅक करणार आणि हा ॲज अ H3PO3 फॉस्फरस काय पडणार, बाहेर पडणार. ओके, OH सिम्पली रिप्लेस करायचं जे काही फॉस्फरस मध्ये हॅलोजन आहे त्यानं. त्यानंतर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. बघा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आपल्याला बघायचं आहे. अल्कोहोलचं डिहायड्रेशन केलं ॲट हाय टेम्परेचर तर ही एक काय आहे, इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड, एक इलिमिनेशन रिएक्शन आहे. ओके, म्हणजे डी म्हणजे रिमूव्ह, हायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल, डिहायड्रेशन. ओके, तर बघा OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणायचं अल्फा कार्बन आणि त्याच्या नेक्स्टला काय म्हणणार, बीटा कार्बन. तर अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, H3PO4 आणि ॲल्युमिना. तर बघा काय होतंय, हा OH आणि बीटाचा H बरोबर, इथून वॉटर मॉलिक्यूल काय पडतंय, बाहेर पडतंय आणि हे आपापसात काय करतंय, मल्टिपल बॉन्ड बनवतंय. अल्किन, फॉर्मेशन ऑफ अल्किन, C डबल बॉन्ड C, H H H, फॉर्मेशन ऑफ इथीन इन दिस केस. ओके, इथीन तयार होतंय. ठीक आहे, तर सेम बघा मी घेतलंय इथेनॉल. इथेनॉल आपण रिएक्शन विथ H2SO4 हिटिंग केलेलं आहे, स्ट्रॉंगली हिटिंग. तर हा अल्फा आहे, हा बीटा आहे. या बीटाचे हायड्रोजनचे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि हा दोन्ही इलेक्ट्रॉन OH ॲज अ OH- आणि हा H+ वॉटर म्हणून काय पडेल, बाहेर पडेल. त्याचं रिएक्शन मेकॅनिझम आपण बघत नाही. इथं काय तयार झालं, इथीन. ओके, इथं काय तयार होणार, प्रोपेन 2O आहे. हा अल्फा कार्बन, हा काय आहे बीटा, बीटाचा H आणि अल्फाचा OH, वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचं आणि त्या दोघांमध्ये फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड, फॉर्मेशन ऑफ प्रोपीन. ओके, तसंच इथं पण आहे, दिस इज अल्फा कार्बन, दिस इज बीटा, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हीट केलं इन द प्रेझेन्स ऑफ 20% H3PO4 ॲट कम्पॅरेटिव्हली लो टेम्परेचर. इथला H, इथला OH बाहेर पडणार, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडल्यानंतर त्यांच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. ओके, असा प्रोडक्ट तयार होईल, आयसोब्युटीन. ईज ऑफ डिहायड्रेशन काय आहे, टर्शरी अल्कोहोल असेल तर इलिमिनेशन हे फास्टर आणि कम्पॅरेटिव्हली लोअर टेम्परेचरला होतं ॲज कम्पेअर टू सेकंडरी आणि प्रायमरी, कारण की इथं रोल असतोय स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनचा त्याच्या मेकॅनिझममध्ये. नेक्स्ट बघा, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आता आपल्याला काय बघायचं आहे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल फिनॉलमध्ये अल्कोहोलचं ऑक्सिडेशन बघायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहोत बाय युझिंग व्हेरियस ऑक्सिडायझिंग एजंट. हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत ते 3 प्रकारचे आपण बघणार आहोत, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, वीक ऑक्सिडायझिंग एजंट आणि कॉपर हिटिंग. ओके, यांच्यासोबत. तर बघा अल्कोहोल ऑक्सिडाइज केलं तर काय आहे, कुठल्या पण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट, इट इन्व्हॉल्व्स ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड अँड अल्फा CH बॉन्ड. अल्कोहोलच्या ऑक्सिडेशन मध्ये ब्रेकिंग ऑफ OH अँड अल्फा CH, इथून H2 बाहेर पडेल आणि काय तयार होईल, त्यांच्या दोघांमध्ये डबल बॉन्ड, अल्फा कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड, काय तयार झालं, अल्डिहाइड. ओके, तर बघा ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्व्स क्लिवेज ऑफ एन OH बॉन्ड and cleavage of an alpha CH bond and formation of carbon oxygen multiple bond.
ठीक आहे. अल्सो कॉल्ड एज डिहायड्रोजनेशन रिॲक्शन. H2 बाहेर पडला ना, त्यामुळे रिमूव्ह झाला, त्यामुळे डिहायड्रोजनेशन रिॲक्शन असं सुद्धा ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलला म्हटलं जातं. ठीक आहे. बघा आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल बाय युझिंग वीक ऑक्सिडायझिंग एजंट. तर वीक ऑक्सिडायझिंग एजंट एरोवर तुम्हाला अल्कोहोल आणि यापैकी जर ऑक्सिडायझिंग एजंट दिसले तर ते ऑक्सिडायझिंग एजंट वीक आहेत हे समजून घ्या. वीक कुठले कुठले आहेत? पीसीसी पिरिडियम क्लोरोक्रोमेट, पीडीसी पिरिडियम डायक्रोमेट आणि कुलन्स रिएजंट. हे काय आहेत बाळांनो? वीक ऑक्सिडायझिंग एजंट. हे वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, बरोबर. त्यांचं फंक्शन अल्कोहोल सोबत वेगळं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत त्याचं फंक्शन वेगळं. रिएजंट आले, फंक्शन लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कुठले कुठले आहेत? KMnO4 इज इन ऍसिडिक मीडियम, K2Cr2O7 इज इन ऍसिडिक मीडियम आणि Na2Cr2O7 इज इन ऍसिडिक मीडियम. हे आहेत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. यांचं अल्कोहोल सोबत फंक्शन वेगळं. आणि थर्ड आपण बघणार कॉपर हिटिंग किंवा कॉपर 300 डिग्री सेंटीग्रेड अशी कंडिशन तुम्हाला एरोवर बघायला मिळते. तर यांचं फंक्शन काय आहे बघूया. मी इथं घेतलेलं आहे बाळांनो प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्शन केली तर प्रायमरी अल्कोहोल इन्व्हॉल्व्स ब्रेकिंग ऑफ व्हॉट? OH and alpha CH, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट पहिल्यांदा काय तयार होते? अल्डिहाइड. आणि ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग असेल तर रिएक्शन फक्त अल्डिहाइड मध्ये येऊनच स्टॉप होत नाही, ती फर्दर कॅरी फॉरवर्ड होते. त्याचं फर्दर ऑक्सिडेशन करायचं. अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कन्वर्ट करतात. डायरेक्ट फंक्शन लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, हे त्याचं फंक्शन आहे. प्रायमरी अल्कोहोलची वीक ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्शन केली तर फॉर्मेशन ऑफ व्हॉट? अल्डिहाइड. ऑक्सिडायझिंग एजंट वीक असल्यामुळे त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होत नाही, अल्डिहाइड वरच येऊन रिएक्शन स्टॉप होणार. एक्झाम्पल घेतलेलं आहे मिथेनॉल अपॉन रिएक्शन विथ पीसीसी पिरिडियम क्लोरोक्रोमेट. स्ट्रॉंग आहे की वीक मला सांगा? वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे काय तयार होणार? फॉर्माल्डिहाइड. अल्डिहाइड वर रिएक्शन जाऊन स्टॉप होईल ना. परंतु मिथेनॉलची रिएक्शन मी KMnO4H+, हे काय आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट मिथेनॉलचं कन्व्हर्जन पहिल्यांदा कशामध्ये करणार? फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतंय. अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन कशामध्ये होणार? फॉर्मिक ऍसिड. तर फॉर्मिक ऍसिड वर रिएक्शन स्टॉप होत नाही बाळांनो. का? कारण की याच्यामध्ये अजून अल्डिहाइडिक ग्रुप आहेच ना, याचं पण फर्दर ऑक्सिडेशन होतंय. मग याचं फर्दर ऑक्सिडेशन कशामध्ये होतंय? कार्बोनिक ऍसिड, बरोबर. तर कार्बोनिक ऍसिड हे काय असते बाळांनो? अनस्टेबल. का? एकाच कार्बनला 2 OH स्टेबल नसतात, एका नवऱ्याला 2 बायको स्टेबल नसतात, बरोबर. मग हे अनस्टेबल आहे. मग हे तुटणार. कशामध्ये तुटणार? इथला OH, इथला H वॉटर आणि इथला CO2. ओके, म्हणजे हे तुटणार H2O प्लस CO2. म्हणजे रिएक्शन ऑफ मिथेनॉल विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, फायनल प्रोडक्ट CO2 प्लस H2. ओके, नेक्स्ट इथं हे तुम्ही सॉल्व करा. ओके, हे मी सॉल्व करतो. बघा फोर्थ K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट इन ऍसिडिक मीडियम. स्ट्रॉंग आहे की वीक ऑक्सिडायझिंग एजंट? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग असेल तर ते प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करणार कशामध्ये? पहिल्यांदा तयार करणार अल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड. अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कशामध्ये करतात? कार्बोक्सिलिक ऍसिड. तर ह्या अल्डिहाइडच्या कार्बनचं करायचं कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज आवर फायनल प्रोडक्ट बेन्झोइक ऍसिड. PCC इज अ वीक ऑक्सिडायझिंग एजंट. वीक ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर रिएक्शन स्टॉप होते कुठं? अल्डिहाइड मध्येच. फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड हा आपला फायनल प्रोडक्ट. ठीक आहे. तर बघा हे काय केलं आपण? रिएक्शन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रायमरी अल्कोहोल वीक ऑक्सिडायझिंग एजंट सोबत अल्डिहाइड. इथं काय होणार आहे? सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपल्याला बघायचं आहे. तर हा अल्कोहोल मी घेतलेला आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. तर सेकंडरी अल्कोहोल स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट किंवा वीक ऑक्सिडायझिंग एजंट सोबत सेम ब्रेकिंग ऑफ OH and alpha CH, फॉर्मेशन ऑफ व्हॉट? RC डबल बॉन्ड OR, फॉर्मेशन ऑफ कीटोन. सेकंडरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तर अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोलचं केलं तर अल्डिहाइड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड, डिपेंड अपॉन स्ट्रॉंग आहे की वीक. तर हा सेकंडरी अल्कोहोल आहे. याचं KMnO4 असू दे, स्ट्रॉंग असू दे किंवा वीक असू दे, प्रोडक्ट एक तयार होणार विच इज ऍसिटोन. ओके, कीटोन तयार होते. टर्शरी अल्कोहोल. आता टर्शरी अल्कोहोलचं स्ट्रॉंग किंवा वीक ऑक्सिडायझिंग एजंट सोबत ऑक्सिडेशन होत नाही. का? तर टर्शरी अल्कोहोल मध्ये CH, अल्फा CH म्हणजे ज्या कार्बन
अल्फा कार्बन आहे त्याला हायड्रोजन आहे का शिल्लक? नाही, त्यामुळे इथं काय येणार? नो रिएक्शन. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. बट आता आपल्याला बघायचं आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल विथ कॉपर हिटिंग. कॉपर हिटिंग सोबत काय होते? तर बघा, तुम्हाला जर प्रायमरी अल्कोहोल दिला आणि कॉपर हिटिंग दिलं तर प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करा तुम्ही अल्डिहाइड मध्ये. तुम्हाला जर सेकंडरी अल्कोहोल दिला आणि कॉपर हिटिंग दिला तर सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करा कीटोन मध्ये. आणि जर टर्शरी अल्कोहोल असेल, स्ट्रॉंग किंवा वीक ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर नो रिएक्शन. बट टर्शरी अल्कोहोल अपॉन रिएक्शन विथ कॉपर हिटिंग असेल तर फॉर्मेशन ऑफ अल्कीन, इथं अल्कीन तयार होते, इलिमिनेशन होतंय, हे लक्षात घ्या. तर इथं बघा टर्शरी अल्कोहोल आहे, हा अल्फा आणि हा बीटा, तर इथून HOH वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढा आणि इथं अल्कीन फॉर्मेशन होणार. ठीक आहे, म्हणजे रिएक्शन ऑफ टर्शरी अल्कोहोल विथ कॉपर हिटिंग अल्कीन तयार होतंय, नो रिएक्शन नाही. नो रिएक्शन कोणासोबत? स्ट्रॉंग किंवा वीक ऑक्सिडायझिंग एजंट सोबत. तर बघा डिनॅच्युरेशन ऑफ अल्कोहोल. आता डिनॅच्युरेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे काय? मिथेनॉल इज अनफिट फॉर ड्रिंकिंग. ते मिथेनॉल हे पॉइझनस असते बाळांनो. ओके, तर एखाद्या इथेनॉल असेल तर इथेनॉल ड्रिंकिंग पर्पजसाठी वापरलं जातं, बरोबर. तर त्याला डिनॅच्युरेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये काही केमिकल्स ऍड केले जातात. काय ऍड केले जातं? मिथेनॉल, पिरिडीन असे कंपाऊंड ऍड केले जातात. ओके, जे इथेनॉल आहे ते अनफिट फॉर ड्रिंकिंग होईल. ओके, तर तीच आहे इथेनॉल प्लस मिथेनॉल. ओके, बायोलॉजिकल ऑक्सिडेशन होते मिथेनॉल. मिथेनॉलचं जे मिथेनॉल आहे ते ऑक्सिडाइज होते मिथेनॉल फर्दर ऑक्सिडाइज होते मिथेनॉइक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड हे तर पॉइझनस आहे ना, त्यामुळे कॅन कॉज ब्लाइंडनेस. ओके, किंवा आपला जीव जाऊ शकतोय. आता इलेक्ट्रोफिलिक एरोमेटिक रिएक्शन ऑफ एरोमेटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ फिनॉल. तर बघा फिनॉल जो आहे तो फिनॉल बेन्झिनवर कुठला इफेक्ट लावालाय? तर बघा फिनॉल बेस सोबत रिएक्शन गेला तर फिनॉक्साइड आयन तयार होणार. हा जो फिनॉक्साइड आयन आहे तो फिनॉक्साइड आयन बेन्झिनवर कुठला इफेक्ट लावालाय? डबल सिंगल लोन पेअर, म्हणजे तो तर बेन्झिनवर लावायला प्लस एम आणि इंडक्टिव्ह पण फिनॉक्साइड आयन लावणार प्लस आहे, बट फिनॉल मायनस आय लावाय. ठीक आहे, तर प्लस एम हा काय आहे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेन्झिनवर वाढवायला आहे. कुठं? ऑर्थो, आणि ऑर्थोवरून परत डबल सिंगल निगेटिव्ह कुठं जाईल? पॅरा, पॅरावरून परत ऑर्थो आणि ऑर्थोवरून परत ओरिजिनल स्ट्रक्चर. म्हणजे फिनॉल जो आहे तो फिनॉल काय करायला आहे? इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेन्झिनच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला वाढवायला आहे. मग एखाद्या इलेक्ट्रोफाईलला त्याला मदत करायची असेल तर तो इलेक्ट्रोफाईलची मदत जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे तिथूनच करणार, त्यामुळे तो ऑर्थो आणि पॅरावरूनच इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करतोय. म्हणजे फिनॉल इज स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप विथ ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. तर नायट्रेशन ऑफ फिनॉल. आता फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये थोडं कन्फ्युजन होते, कारण की फिनॉलची डायल्यूट HNO3 सोबत प्रोडक्ट वेगळा, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत प्रोडक्ट वेगळा, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत प्रोडक्ट वेगळा. फिनॉलची ब्रोमीन नॉन पोलर सॉल्व्हंट सोबत प्रोडक्ट वेगळा, फिनॉलची ब्रोमीन पोलर सॉल्व्हंट सोबत प्रोडक्ट वेगळा. फिनॉलचं सल्फोनेशन रूम टेम्परेचरला वेगळं, हाय टेम्परेचरला वेगळं. ठीक आहे, तर बघा फिनॉल अपॉन रिएक्शन विथ डायल्यूट HNO3 H2SO4 गिव्स नायट्रेशन होणार. हे आपापसात रिॲक्ट करून एक इलेक्ट्रोफाईल तयार करतात NO2+. मग ह्या NO2+ वर फिनॉल इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. एकदा ऑर्थोवरून अटॅक होईल आणि एकदा पॅरावरून अटॅक होईल. ऑर्थोवरून अटॅक केला तर ऑर्थो नायट्रोफिनॉल, पॅरावरून अटॅक केला तर पॅरा नायट्रोफिनॉल. मेजर कुठला असतोय? इन दिस केस मेजर इज ऑर्थो अँड मायनर इज पॅरा. वाय? कारण की ऑर्थो नायट्रोफिनॉल मध्ये हा जो ऑक्सिजन आहे ना, ह्या फिनॉलच्या OH सोबत काय करतोय? हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे मॉलिक्यूलला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते, त्यामुळे ऑर्थो नायट्रोफिनॉल हा मेजर असतोय पॅरा नायट्रोफिनॉल पेक्षा. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हायड्रोकार्बन मध्ये तुम्ही शिकला असाल, मेकॅनिझम मी इथं घेत नाहीये. तर बघा फिनॉलची रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड HNO3 H2SO4 सोबत केली तर फिनॉल हा स्ट्रॉंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. बेन्झिनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी हायली वाढवतोय. कुठं वाढवतोय? ऑर्थो आणि पॅरा. मग कॉन्सन्ट्रेटेड HNO3 H2SO4 सोबत हे आपापसात रिॲक्ट करून इलेक्ट्रोफाईल कुठला तयार करतात? NO2+. मग हे जे नायट्रेशन आहे ते ऍट अ टाइम ऑर्थो आणि पॅरावर होतंय इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड H2SO4. यालाच काय म्हणतोय आपण? 2,4,6 ट्राय
नायट्रोफिनॉल किंवा याला कॉमन नेम आहे पिक्रिक ऍसिड. पिक्रिक ऍसिड. ठीक आहे. त्यानंतर हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. सॉल्व्हंट ऑफ लो पोलॅरिटी क्लोरोफॉर्म कार्बन टेट्राक्लोराइड वापरलं तर मोनो हॅलोजिनेशन प्रोडक्ट होते. सॉल्व्हंट ऑफ हाय पोलॅरिटी वॉटर घेतलं तर 2,4,6 सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट तयार होते. ओके. तर बघा रिएक्शन ऑफ फिनॉल विथ ब्रोमीन कार्बन डायसल्फाइड हे काय आहे, नॉन पोलर आहे. तर फिनॉलची रिएक्शन जर आपण ब्रोमीन नॉन पोलर सॉल्व्हंट सोबत केली तर ब्रोमिनेशन ऑर्थो आणि पॅराला एकदाच होते. ऑर्थो ब्रोमोफिनॉल, पॅरा ब्रोमोफिनॉल. पॅरा किंवा ऑर्थोचा एक हायड्रोजन सबस्टिट्यूट होतोय ब्रोमिननं. त्याचं मेकॅनिझम मी घेत नाही आहे. ओके. तर याच्यामध्ये हा ऑर्थो ब्रोमोफिनॉल असतोय मायनर, पॅरावाला काय असतोय मेजर. ऑर्थो स्टेरिक हिंडन्स होईल त्यामुळे मायनर. त्यानंतर फिनॉलची रिएक्शन ब्रोमीन इन द प्रेझेन्स ऑफ पोलर सॉल्व्हंट. तर ब्रोमिनेशन ऍट अ टाइम ऑर्थो आणि पॅराला होते. फॉर्मेशन ऑफ 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. नेक्स्ट सल्फोनेशन ऑफ फिनॉल. फिनॉल अपॉन रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 300 केल्विन म्हणजे हे काय म्हणूया आपण रूम टेम्परेचर आहे आणि हे 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे हाय टेम्परेचर आहे. तर फिनॉल अपॉन रूम टेम्परेचर सल्फोनेशन हे ऑर्थो आणि पॅरालाच होणार, परंतु मेजर कुठला मायनर कुठला हे लक्षात ठेवायचं. फिनॉल अपॉन रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट रूम टेम्परेचर फॉर्मेशन ऑफ व्हॉट ऑर्थो हायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि पॅरा हायड्रॉक्झी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तर रूम टेम्परेचरला ऑर्थोवाला प्रोडक्ट मेजर असतोय आणि पॅरावाला प्रोडक्ट हा काय असतोय मायनर. परंतु फिनॉलचं जर सल्फोनेशन ॲट हाय टेम्परेचर केलं तर पॅरावाला आयसोमर हा काय असतोय मेजर आणि ऑर्थोवाला आयसोमर हा काय असतोय मायनर. कळतंय का? ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढं कोलबेज रिएक्शन. ओके. तुम्ही कोब्स रिएक्शन मध्ये असाल. ओके. तर बघा कोलबेज रिएक्शन ऑफ फिनॉल. तर याच्यामध्ये काय होतंय, फिनॉल अपॉन रिएक्शन विथ NaOH. फिनॉल ऍसिडिक आहे, NaOH बेस आहे, ऍसिड बेस रिएक्शन फॉर्मेशन ऑफ सॉल्ट सोडियम फिनॉक्साइड. याची रिएक्शन मी कोणासोबत करायलोय, कार्बन डायऑक्साइड इन द प्रेझेन्स ऑफ H+. तर हा जो ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे तर एकदा ऑर्थोला COH येतोय आणि एकदा पॅराला COH सबस्टिट्यूट होतोय. त्यालाच आपण काय म्हणतोय सॅलिसिलिक ऍसिड. आणि हेच सॅलिसिलिक ऍसिडचं इस्टेरिफिकेशन केलं तर ऍस्पिरिन. ओके. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. An example of carboxylation reaction CO2 is a weak electrophile. याचं मेकॅनिझम मी इथं दिलंय बघा. फिनॉक्साइड आहे, रेझोनन्स होत राहणारच, त्याला कोण स्टॉप करणार नाही. ऑर्थोवर आला नेगेटिव्ह, हा ऑर्थोवरून नेगेटिव्ह कार्बन डायऑक्साइडच्या कार्बनवर अटॅक करेल, ऑक्सिजनवर नेगेटिव्ह चार्ज येईल. सेंट्रल ॲटम अटॅच टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ॲक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल. मग हे कॉम्प्लेक्स तयार झालं. तर हे कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर जे काही फिनॉल किंवा बेन्झीनची अरोमॅटिसिटी होती ती ब्रेक झाली. मग ते अरोमॅटिसिटी रिटेन करण्यासाठी डिप्रोटोनेशन होते. हा जो H+ आहे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला देऊन जातोय. मग देऊन गेला तर याच्यावर नेगेटिव्ह येईल आणि परत याचे अरोमॅटायझेशन रिटेन होईल. मग हा जो O- आहे तो पाण्यामधला किंवा ऍसिड मधला H+ घेईल आणि काय तयार करेल ऑर्थो सॅलिसिलिक ऍसिड. हे जर ऑर्थोवरून अटॅक केला तर असंच हा पॅरावरून पण अटॅक याच्यावर केल्यावर पॅरा सॅलिसिलिक ऍसिड तयार होईल. पुढे बघा रिमर टिमन रिएक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. फिनॉल अपॉन रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म इन द प्रेझेन्स ऑफ बेस ॲट हाय टेम्परेचर गिव्स ऑर्थो सॅलिसाल्डिहाइड अँड पॅरा सॅलिसाल्डिहाइड. म्हणजे कोलबेज मध्ये फिनॉलच्या ऑर्थो आणि पॅराला कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊन यायचा. रिमर टिमन मध्ये फिनॉलच्या ऑर्थो आणि पॅराला अल्डिहाइड घेऊन यायचा. अजून एक सांगायचं राहिलं बघा, याच्यामध्ये ऑर्थो सॅलिसिलिक ऍसिड आणि पॅरा सॅलिसिलिक ऍसिड मध्ये ऑर्थो सॅलिसिलिक ऍसिड हा मेजर असतोय, पॅरा सॅलिसिलिक ऍसिड हा मायनर असतोय. हायड्रोजन बॉन्डिंग रिजन हा ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग करेल, त्यामुळे मेजर ऑर्थो सॅलिसिलिक ऍसिड. हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर ऑर्थोवाला आयसोमर मेजर असतोय. तसंच इथं पण काय होणार, हायड्रोजन बॉन्डिंग होणार. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे ऑर्थो सॅलिसाल्डिहाइड हे काय असतंय मेजर आणि पॅरा सॅलिसाल्डिहाइड हे काय असणार मायनर. ठीक आहे. ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट कॅन बी सेपरेटेड बाय स्टीम डिस्टिलेशन. स्टीम डिस्टिलेशन थ्रू ऑर्थो आणि पॅरा सॅलिसाल्डिहाइड आपण इझिली सेपरेट आउट करू शकतोय, कारण की यांच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट मध्ये डिफरन्स असणार. बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा असेल, ऑर्थो सॅलिसाल्डिहाइड की पॅरा सॅलिसाल्डिहाइड? पॅरा.
ऑर्थोमध्ये विदिन मॉलिक्युल एच बॉन्डिंग व्हायलंय, ते दुसऱ्यासोबत एच बॉन्डिंग करणार नाही, त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी येतोय. त्याचं मेकॅनिझम मी तुम्हाला सांगतो बघा. क्लोरोफॉर्म आणि बेस आहे. बेसचं काम काय, ऍसिडिक हायड्रोजन घेणं. हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेईल, कार्बन. कार्बनवर निगेटिव्ह आला तर क्लोरीनला पचणार नाही का, क्लोरीन त्याच्यापेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कार्बनवर निगेटिव्ह कसा आला, त्यामुळे म्हणतोय क्लोरीन हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन मी पळून जाणार. हे Cl- पळून गेला, यालाच आपण अल्फा इलिमिनेशन पण म्हणतोय, बरोबर. तर इथं एक इंटरमिडिएट तयार झालं. या इंटरमिडिएटला काय म्हणायचं, कार्बिन. या कार्बिनवर आलाय निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज म्हणजे दिसायला वाटतं हे खूप श्रीमंत आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉनची रिचनेस आहे, पण तो ऍक्च्युअली ते भिकारी आहे. ओके का, कारण की याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का बघा. 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्टेट कंप्लीट नाही. ऑक्टेट कंप्लीट नाही म्हणजे ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे की इलेक्ट्रॉन रिच, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. हे जर इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल तर ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल और न्यूक्लियोफाईल. इलेक्ट्रोफाईल, ह्या इलेक्ट्रोफाईल तयार व्हायची वाट बघत असते बेन्झीन. एकदा काय इलेक्ट्रोफाईल तावडीत गावला तर त्या इलेक्ट्रोफाईलवर बेन्झीन अटॅक करणार, कारण की बेन्झीनकडे पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, ऍक्ट ॲज अ न्यूक्लियोफाईल. मग हे रेझोनन्समध्ये गेलं तर ऑर्थोवर आला निगेटिव्ह. हा निगेटिव्ह कार्बिनमध्ये आता 6 इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, म्हणजे याच्यात एक वॅकंट पी ऑर्बिटल असेल ना, त्या वॅकंट पी ऑर्बिटलमध्ये ते इलेक्ट्रॉन डोनेट करेल. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे असा एक कॉम्प्लेक्स तयार झाला. बेन्झीनची अरोमॅटिसिटी लॉस झाली, डिप्रोटोनेशन थ्रू अरोमॅटिसिटी गेन होते. H+ दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनला देऊन जातोय, याच्यावर आला निगेटिव्ह, हा रिरेझोनेट झाला. ओके, असा कंपाऊंड तयार झाला ना, बरोबर. मग हा जो H आहे तो इथं जो निगेटिव्ह आहे ना, हा निगेटिव्ह आता याचा ऑक्टेट कंप्लीट झालंय, इथला H+ घेतोय. ओके, आणि हे दोन इलेक्ट्रॉन रिरेझोनेट होतात. तर काय तयार झालं, असा कॉम्प्लेक्स तयार झाला. मग याच्यावर NaOH रिॲक्शन आहे, तुम्ही हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकला असेल SN1 SN2, तर याच्यावर 2 टाइम्स SN रिॲक्शन होणार. ओके, मग हा OH येणार, कार्बनवर अटॅक करणार, Cl बाहेर. OH येणार, कार्बनवर अटॅक करणार, Cl बाहेर. मग एका कार्बनला 2 OH स्टेबल असतात का, नाही. स्टेबल नसेल तर ते करते पाण्याची उलटी. पाण्याची उलटी केलं, इथं आला H2, बरोबर. H2 रिमूव्ह झाला, तयार काय झालं, अल्डिहाइड. मग आपलं मीडियम बेसिक असल्यामुळे ऑक्सिजनवर निगेटिव्ह होता, HCl टाकलं, ऍसिड बेस न्यूट्रलाइज झाल्यानंतर एक्स्ट्रा H+ असलेला हा O- घेईल आणि फॉर्मेशन ऑफ ऑर्थोसॅलिसाल्डिहाइड. ओके, मेकॅनिझम तुम्हाला विचारलं जात नाही, जस्ट मी तुम्हाला कसं त्या अल्डिहाइड ऑर्थो पॅराला यायलंय हे जस्ट मी फास्ट मध्ये तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फिनॉल इज कन्वर्टेड टू बेन्झीन ऑन हिटिंग विथ झिंक डस्ट. फिनॉल वर बाळांनो झिंक पावडर फुकली. ओके, तर बेन्झीन तयार होत आहे. फिनॉल वर झिंक पावडर फुका, बेन्झीन तयार होत आहे. ठीक आहे. फिनॉलचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन, तर बेन्झीनचे जे पाय बॉन्ड आहेत ते इझिली कन्वर्ट होत नाहीत, म्हणजे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन इझिली होत नाही. बट ॲट ड्रास्टिक कंडिशन, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, बेन्झीनचे जे मल्टिपल बॉन्ड आहेत, पाय बॉन्ड आहेत, ते पण कन्वर्ट होतात सिग्मा बॉन्डमध्ये. ठीक आहे. फिनॉल अपॉन H2 निकेल, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन हाय टेम्परेचर, हाय प्रेशर मेन्शन करलेलं असलं पाहिजे, तर ते डबल बॉन्ड कन्वर्ट होणार सिंगल बॉन्डमध्ये. म्हणजे ओव्हरऑल काय होणार, याच्यामध्ये हायड्रोजनची ऍडिशन होईल. इथं किती, एकच हायड्रोजन आहेत ना, परंतु इथं एक हायड्रोजन ऍड झाले. ओके, फॉर्मेशन ऑफ सायक्लोहेक्झेनॉल. सायक्लोहेक्झेनॉल. ओके, लक्षात ठेवा. पुढं ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं जर ऑक्सिडेशन केलं युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तर तिथं बेन्झोकिनोन तयार होते. डायरेक्ट प्रोडक्ट लक्षात ठेवा. फिनॉलच्या ईच अँड एव्हरी प्रिपरेशन मेथड्स आणि केमिकल प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचं विथ देअर स्ट्रक्चर. बेन्झोकिनोन. मिथेनॉल किंवा त्यालाच आपण वूड स्पिरिट म्हणतोय, ते कसं तयार केलं जातं हे पण इथं तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड फ्रॉम वॉटर गॅस, आपण इंडस्ट्रियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ मिथेनॉल आहे. ओके, ही पण लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ मिथेनॉल हे तुम्हाला दिलेले आहेत. कलरलेस लिक्विड आहे, बॉइलिंग पॉईंट 337 केल्विन, पॉइझनस इन नेचर, कॅन कॉज ब्लाइंडनेस और डेथ, used as a solvent in paints, varnishes and for making formaldehyde. Next, ethanol commercially used for fermentation. केन शुगर आहे ते इन्व्हर्टेज एन्झाईम कन्वर्ट करते ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये. ह्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं झायमेज जे एन्झाईम आहे ते कन्वर्ट करते इथेनॉल मध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही शुगर इंडस्ट्रीमध्ये बघत असेल इथेनॉल तयार होते. नेक्स्ट, प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ इथेनॉल, हे त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस आहेत. कलरलेस लिक्विड आहे, solvent in pen industry for making large number of organic compound. Commercially alcohol is made unfit for drinking, त्यालाच आपण म्हणतोय डिनॅच्युरेशन प्रोसेस. त्या
जे अल्कोहोल आहे इथेनॉल आहे त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि स्मॉल अमाऊंट मध्ये पिरिडीन आणि मिथेनॉल ऍड केलं जातं विच हॅव फाऊल स्मेल. लास्ट आता इथर्स. आतापर्यंत आपण काय बघितलं अल्कोहोल आणि फिनॉल. आता शेवटचा पार्ट आपला इथर्स राहिले त्याचे प्रिपरेशन्स आणि केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ इथर्स. इथर दोन प्रकारे प्रिपेअर केले जातात बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल अँड बाय विल्यमसन्स इथर सिंथेसिस. बघूया बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल थ्रू कसं बनवलं जातं. आता इथं कन्फ्युजन होऊ शकतंय काय अल्कोहोलचं डिहायड्रेशन इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. मगाशी तर मी सांगितलं तुम्हाला अल्कोहोलचं डिहायड्रेशन थ्रू अल्किन तयार होते इलिमिनेशन, परंतु अल्कोहोलचं डिहायड्रेशन थ्रू इथर पण तयार होते. ते डिपेंड आहे तुम्हाला टेम्परेचर काय दिलंय. तुम्हाला टेम्परेचर लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे इथर कधी बनवायचं अल्किन कधी बनवायचं हे डिपेंड आहे टेम्परेचर. कंपॅरेटिव्हली हायर टेम्परेचरला इलिमिनेशन फेवर होते अल्किन तयार होते, लोअर टेम्परेचरला इथर तयार होते. तर बघा मी इथं घेतलेलं आहे इथेनॉल. इथेनॉलची रिॲक्शन तुम्हाला H2SO4 सोबत ऍट 443 केल्विन सोबत दिलं तर बनवायचं इलिमिनेशन करून इथिन, आणि इथेनॉलची कंपॅरेटिव्हली लो टेम्परेचर 413 केल्विनला बनवायचं इथॉक्झी इथेन इथर बनवायचं. त्यामुळे टेम्परेचर नीट लक्षात ठेवा. ओके. प्रायमरी अल्कोहोल डिहायड्रेशन इथर मेजर प्रोडक्ट तयार होतोय सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ इथर हॅव्हिंग प्रायमरी अल्काइल ग्रुप ओनली. कंडिशन अल्काइल ग्रुप शुड बी अनहिंडर्ड, टेम्परेचर शुड बी लो. म्हणजे जनरली प्रायमरी अल्कोहोल सोबत आपल्याला इथर्स बनतात. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल मध्ये स्टेरिक हिंडर्समुळे तिथं अल्किन ऍज अ मेजर प्रोडक्ट मिळतोय. तर बघा बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल थ्रू इथर कसं तयार होतंय तर त्याचं मेकॅनिझम बघा. अल्कोहोल ऑक्सिजनकडे लोन पेअर आहेत. H2SO4 कंपॅरेटिव्हली जास्त ऍसिडिक आहे त्यामुळे हे बेस करणार ते ऍसिड म्हणून बिहेव करणार. अल्कोहोल लिव्हिज बेस सारखं ऍक्ट केलं तर H+ घेणार. ओके. तर ऑक्सिजननं लोन पेअर दिल्यामुळे त्याच्यावर चार्ज काय आला पॉझिटिव्ह प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. सेकंड स्टेप आता आपण 1 मोल घेतलं तर एकच अल्कोहोल थोडी आहे. हाफ मोलचं समजा प्रोटोनेशन झालं हाफ मोल तसेच आहेत. तर जो दुसरा वाला अल्कोहोल आहे तो ऍक्ट करतोय आता न्यूक्लियोफाइल. तर हा SN रिॲक्शन करतोय या कार्बनवर अटॅक करतोय वॉटर गोल्डलिंग ग्रुप आहे H2O काय पडतंय बाहेर. तर यानं याच्यावर अटॅक केलं तर हे कंपाऊंड तयार झालं बरोबर. तर ऑक्सिजननं लोन पेअर दिल्यामुळे त्याच्यावर परत पॉझिटिव्ह चार्ज आला. थर्ड स्टेप आहे डिप्रोटोनेशन. आजूबाजूला हायड्रोजन आहे काय बघतोय नेगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याच्याकडून दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन काढून घेतोय न्यूट्रलाइज झालं फॉर्मेशन ऑफ व्हॉट डाय इथाइल इथर. अशा प्रकारे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल थ्रू इथर तयार होते. नेक्स्ट बघा याच्यासोबत तुम्हाला इथर बनवायचं तर काय बनवणार मिथेनॉल सोबत इथर काय बनणार CH3OH. याचं काय झालं प्रोटोनेशन. या प्रोटोनेशन झालेल्यावर दुसरा मिथेनॉल येऊन काय करणार अटॅक करणार. मग हा जो दुसरा मिथेनॉल या कार्बनवर अटॅक करेल वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल काय तयार करेल CH3OCH3. ठीक आहे. आता नेक्स्ट जर डिफरंट अल्कोहोल घेतले तर भावानो प्रोडक्ट किती तयार होतील. आपण एकच अल्कोहोल घेतला एकाच प्रकारचा तर एकच अल्कोहोल तयार होईल, परंतु दोन वेगवेगळे अल्कोहोल घेतले तर इथं 3 अल्कोहोल तयार होतात. कसे समजा हाच स्वतःसोबत रिॲक्ट झाला तर बनवणार काय डायमिथाइल इथर. समजा हाच स्वतःसोबत रिॲक्ट झाला तर बनवणार काय इथाइल डायइथाइल इथर. आणि हे दोन आपापसात रिॲक्ट झाले तर काय तयार करणार मिथाइल इथाइल इथर. ओके. त्यामुळे 3 प्रोडक्ट बनवू शकतात. म्हणजे ही जी डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल थ्रू इथर बनवण्याची मेथड आहे ही काय आहे फॉर प्रिपरेशन ऑफ सिमेट्रिकल इथर ही बेस्ट मेथड आहे. बट फॉर प्रिपरेशन ऑफ अनसिमेट्रिकल इथर दिस इज नॉट गुड मेथड. ते हाय यील्ड मध्ये आपल्याला जे पाहिजे ते बनतच नाही. त्याच्यासोबत वेगळे 2 इथर्स पण तयार होतात. त्यांना सेपरेट करायला अजून खर्च होईल टाइम जाईल. ठीक आहे. तर बघा सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल डिहायड्रेशन केलं तर अल्किन मेजर प्रोडक्ट मिळतोय. त्यामुळे अल्कोहोल हे प्रायमरी असलं पाहिजे. नेक्स्ट आहे विल्यमसन्स इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिस ही मेजर प्रिपरेशन मेथड आहे फॉर प्रिपरेशन ऑफ इथर. तर ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय घेतलं जातं अल्काइल हलाइड अपॉन रिॲक्शन विथ सोडियम अल्कॉक्साइड गिव्स व्हॉट इथर. इथं SN रिॲक्शन होते. ओके. कशा प्रकारे होते तर बघा हा जो अल्कॉक्साइड आयन आहे या ऑक्सिजनवर नेगेटिव्ह आहे तो ऍक्ट करणार ॲज अ व्हॉट न्यूक्लियोफाइल. तो अल्काइल हलाइड सोबत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करणार R वर अटॅक करेल X- गुड लिव्हिंग ग्रुप आहे बाहेर पडेल काय तयार झालं R-OR फॉर्मेशन ऑफ व्हॉट इथर. परंतु याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. ते फॅक्ट किंवा कॉन्सेप्ट काय आहे तर बघा जे अल्कोहोल आपण
जे आपण अल्काइल हलाइड यूज करणार आहे हे अल्काइल हलाइड असलं पाहिजे प्रायमरी, कारण की इथं रिॲक्शन मेकॅनिझम असते ते असते SN2. त्यामुळे अल्काइल हलाइड शुड बी प्रायमरी असला पाहिजेत. अल्कॉक्साइड आयनला काहीच लिमिटेशन नाही, तो टर्शरी चालतोय, सेकंडरी चालतोय, प्रायमरी चालतोय, बेन्झिलिक चालतोय, फिनॉक्साइड आयन चालतोय, व्हॉट एव्हर, याच्यासाठी काहीच लिमिटेशन नाही. बट अल्काइल हलाइड शुड बी प्रायमरी. जर अल्काइल हलाइड सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर हा जो अल्कॉक्साइड आयन आहे तो ॲज अ बेस म्हणून पण बिहेव करतोय, मग ते अल्काइल हलाइड सोबत इलिमिनेशन शो करत आहे. त्यामुळे विल्यम्सन्स इथर सिंथेसिस मध्ये अल्काइल हलाइड शुड बी प्रायमरी. अल्कॉक्साइड आयन व्हॉट एव्हर काही पण चालतंय ते, ठीक आहे. बघा इथं अल्काइल हलाइड प्रायमरी आहे म्हणजे इथर तयार होणार, O- येणार, कार्बनवर अटॅक करणार, Cl बाहेर पडला, तयार काय झाला, डायमिथाइल इथर. इथं अल्कॉक्साइड आयन आहे टर्शरी, अल्काइल हलाइड आहे प्रायमरी, हे काही पण चालतंय, याला लिमिटेशन आहे. तर O- येणार, कार्बनवर अटॅक करणार, Cl- बाहेर पडणार, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, टर्शरी ब्युटाइल इथाइल, टर्शरी ब्युटाइल इथाइल इथर. आता इथं बघा अल्कॉक्साइड आयन दिलेला आहे प्रायमरी, परंतु अल्काइल हलाइड दिले टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. अल्काइल हलाइड टर्शरी असेल तर इथं इथर तयार होत नाही, का, ते अल्कॉक्साइड आयन आहे ते बेस म्हणून बिहेव करते आणि अल्किन तयार करते. म्हणजे हे जर ऍक्ट केलं ॲज अ बेस तर हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा कार्बन आहे, तर हे बेस म्हणून बिहेव केलं तर H+ घेईल आणि इलिमिनेशन प्रोडक्ट देतोय, कळतंय का. फॉर्मेशन ऑफ आयसोब्युटीन, इथं इथर तयार होत नाही. अल्काइल हलाइड शुड बी प्रायमरी. आता इथं बघा हे आहे प्रायमरी, हे तर दिले अरिल हलाइड, अरिल हलाइड तर रिॲक्टच होत नाहीत, त्यांच्यात डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे ना, त्यामुळे हे सेकंडरी टर्शरी चालत नाही आणि हे अरिल पण चालत नाही, नो रिॲक्शन. हे काही पण चालतंय, ओके. तर हे आहे प्रायमरी, फिनॉक्साइड आयन आहे, CH3 अटॅक करेल, Cl बाहेर पडेल, वेल नोन ऑर्गॅनिक अरोमॅटिक इथर कुठलं तयार झालं, OCH3, याला काय म्हणतोय आपण, एनिसॉल, मिथॉक्झिबेन्झेन एनिसॉल, ठीक आहे. याला काहीच लिमिटेशन नाही, हे प्रायमरी आहे, O- कार्बनवर अटॅक करेल, Cl बाहेर जाईल, तुम्ही प्रोडक्ट लिहा. इथं बघा हे विनिलिक हलाइड आहे ना, विनिलिक हलाइड पण हे रेझोनन्स मध्ये असणार डबल सिंगल लोन पेअर, त्यामुळे इथं पण हे चालत नाही, नो रिॲक्शन, ठीक आहे. हे समजलं असेल. इन विल्यम्सन इथर सिंथेसिस अल्काइल हलाइड शुड बी प्रायमरी, अल्कॉक्साइड आयन व्हॉट एव्हर काही पण चालतंय. Next, Williamson's ether synthesis. In case of secondary or tertiary alkyl halide, elimination dominates over substitution. If a tertiary alkyl halide is used, an alkene is the only reaction product and no ether is formed. It is also behave as a strong base. Williamson's ether synthesis मध्ये बघा फिनॉलची बेस सोबत रिॲक्शन केली तर फिनॉक्साइड आयन तयार झाला. फिनॉक्साइड आयनची रिॲक्शन तुम्हाला मिथाइल क्लोराइड सोबत दिली, विल्यम्सन्स इथर सिंथेसिस करायचं आणि फॉर्मेशन ऑफ एनिसॉल, एनिसॉल बनायचं. हे आता आपण वरती डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. पुढे बघा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. इथरच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, alkane and ethers of comparable molecular mass have similar boiling point due to weak polarity of ether bonds. ओके, तर तुम्ही जर बघितला तर अल्केन आणि इथर यांच्यामध्ये बॉइलिंग पॉइंट मध्ये जास्त व्हेरिएशन नसतं, ठीक आहे. द लार्ज डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल अँड इथर इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. हे मागाशी मी डिस्कस केलेलं आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर, तर बघा लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. आता हे जे इथर आहे त्या इथरकडे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनकडे आहे लोन पेअर H2SO4 म्हणजे ऍसिड, म्हणजे हा H+, लिव्ह इज बेस, लिव्ह इज ऍसिड, लोन पेअर H+ ला देणार, फॉर्मेशन ऑफ दिस इथर. ओके, तर याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे यानं बिहेव केलं ॲज अ लिव्ह इज बेस. दिस प्रॉपर्टी डिस्टिंग्विश इथर फ्रॉम हायड्रोकार्बन. मला हायड्रोकार्बन आणि इथर आहे हे जर यांच्याला मला फरक ओळखायचा असेल तर काय करावं लागणार, इथर ऍसिड हॉट ऍसिड सोबत रिॲक्ट होतात, कोल्ड ऍसिड बेस सोबत इथर रिॲक्ट होत नाहीत, हॉट ऍसिड सोबत रिॲक्शन शो करतात, ठीक आहे. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्काइल ग्रुप ऑफ इथर, फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. इथरची रिॲक्शन तुम्हाला ऑक्सिजन लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर
ओके, इथरला जर एअरचं लॉंग एक्सपोजर जर मिळालं तर त्या इथरचं पेरॉक्साईड ऑफ डायथाईल इथर तयार होत आहे. ओके, या जो कार्बन आहे त्याच्या हायड्रोजनचं पेरॉक्साईड बनतंय. ओके, पूर्वी तुम्हाला माहित आहे इथर जे आहे ते ॲनेस्थेशिया देण्यासाठी यूज केलं जात होतं, परंतु इथर हे स्टोअर केलं जातं डार्क कलर बॉटलमध्ये, कारण की एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये ते पेरॉक्साईड बनवते. त्यानंतर रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. कोणत्या पण इथरला ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये हीट केलं तर त्या इथरला पाणी पाजवायचं. पाणी कसं पाजवणार? पाण्यामध्ये असते H आणि काय असते OH. इथरला पाणी पाजवलं तर काय तयार होत आहे? ROH प्लस R-OH, अल्कोहोल तयार झालं, 2 मोल्स ऑफ अल्कोहोल. तसंच याला पण तुम्ही पाणी पाजू शकताय. याला OH, याला H, ऑक्सिजनला H आणि अल्काइल ग्रुपला OH, फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ मिथेनॉल. ओके, इथरचं हायड्रोलिसिस केलं तर त्या इथरला पाणी पाजवायचं सिम्पली आणि एक तयार होईल इथाइल अल्कोहोल आणि एक तयार होईल मिथाइल अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स. इथर अपॉन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स अल्कोहोल्स. रिॲक्शन विथ PCl5. आता मगाशीच मी सांगितलंय फॉस्फरस आला तर ऑक्सिजनला सोबत घेऊन जाणार, तर PCl5 बघा मी इथं घेतलं PCl3, इथं एक क्लोरीन आणि इथं एक क्लोरीन. हा अशा प्रकारे 2 मोल्स ऑफ अल्काइल क्लोराइड आणि POCl3 तयार होते. ओके, PCl3 आहे क्लोरीन क्लोरीन. इथं प्रोडक्ट काय तयार होईल? इथाइल क्लोराइड अँड मिथाइल क्लोराइड आणि बाय प्रोडक्ट जो वरती लिहिलेला आहे तो. ठीक आहे, याचा प्रोडक्ट तुम्ही स्वतः लिहा. नेक्स्ट, रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. 1 मोल सोबत आपण बघतोय. जर इथरला कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत जर रिॲक्शन केली तर काय होणार? सिम्पली H आणि जो I आहे. ओके, जर मेकॅनिझम सांगायचं झालं तर ROR- आहे. हा HI स्ट्रॉंग ऍसिड आहे, H+ घेणार, ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह आला, शिल्लक राहिला I-, हा I- SN1 SN2 शो करणार डिपेंडिंग अपॉन त्या अल्काइल हॅलाइड कोणता आहे. तर काय तयार झालं? ROH प्लस R-I, 1 मोल ऑफ अल्कोहोल आणि 1 मोल ऑफ अल्काइल हॅलाइड तयार होत आहे. कधी? जर इथरची रिॲक्शन 1 मोल ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HX सोबत घेतली तर. ठीक आहे, सेम इथं बघा कॉन्सन्ट्रेटेड HI सोबत जर रिॲक्शन घेतली तर याला H द्या, याला आयोडीन द्या आणि ब्रेक करा. 1 मोल सोबत एक तयार होईल मिथेनॉल आणि एक तयार होईल मिथाइल आयोडाइड. याच्यामध्ये हायर कॉन्सेप्ट असतात जे की जेई नीट लेवलला आपण बघतोय ते कॉन्सेप्ट. कधी SN1 असते, कधी SN2 असते, त्यानुसार H कुठल्या अल्काइलला द्यायचा, आयोडीन कुठल्या अल्काइलला द्यायचं हे डिपेंड असतं. ठीक आहे, बोर्डला हे विचारलं जात नाही. तर कॉन्सन्ट्रेटेड HI सोबत जर रिॲक्शन घेतली तर ऑक्सिजनचे लोन पेअर तर रेझोनन्समध्ये आहेत बेन्झिनमध्ये, त्यामुळे हा बॉन्ड तर ब्रेक होणार नाही. त्यामुळे याला H द्या, याला I द्या आणि फॉर्मेशन ऑफ व्हॉट? फिनॉल प्लस मिथाइल आयोडाइड. फिनॉल प्लस मिथाइल आयोडाइड ही केमिकल प्रॉपर्टीज झाली रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. त्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरोमॅटिक इथर. आता हे जे ॲनिसॉल आहे, हे ॲनिसॉल हे काय आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, कारण की याच्याकडे आहे लोन पेअर, म्हणजे हे इफेक्ट लावणार काय? +M आणि इंडक्टिव्ह लावणार मायनस आहे. प्लस हे मोठा आहे तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं कुठं वाढवणार? ऑर्थो, आणि ऑर्थोवरून पुढं पॅरा, पॅरावरून परत ऑर्थो. त्यामुळे इथरचं जे ॲनिसॉल आहे ते ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. ठीक आहे, ॲनिसॉल. आता ॲनिसॉलची आपल्याला ब्रोमिनेशन रिॲक्शन बघायची आहे. तर बघा ॲनिसॉल अपॉन ब्रोमिनेशन, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, म्हणजे ब्रोमिन एकदा पॅराला येणार आणि एकदा कुठे येणार? ऑर्थोला. मेजर कुठला असणार? पॅरा, मायनर, ऑर्थो. ऑर्थो मेजर कधी असतोय? जर हायड्रोजन बॉन्डिंग बनत असेल तर. त्यानंतर फिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. जसं आपण हॅलोजिनेशन बघतोय बेन्झीन हायड्रोकार्बन मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघतोय, त्या सेमच मेकॅनिझम इथं आहे. मी मेकॅनिझम इथं एक्सप्लेन करू शकत नाही. ठीक आहे, तर बघा मिथाइल क्लोराइड अनहायड्रस AlCl3 सोबत रिॲक्शन केली तर काय होतंय? ऑर्थोचा एक हायड्रोजन किंवा पॅराचा एक हायड्रोजन सबस्टिट्यूट करायचं अल्काइल ग्रुपनं. ऑर्थोला एकदा CH3 आला, पॅराला एकदा आला. 2 मिथॉक्झिटोलिन 4 मिथॉक्झिटोलिन, मेजर पॅरावाला.
हा वाला काय असणार मायनर. ठीक आहे, पुढे बघा फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन हेच मेकॅनिझम आता जे आलं ते बघा कसं आहे. AlCl3 हा लिव्हिज ऍसिड आहे, क्लोरीन कडे लोन पेअर आहेत. हा क्लोरीन AlCl3 मध्ये आपले इलेक्ट्रॉन डोनेट करेल, तर तयार झालं काय CH3Cl AlCl3 याने इलेक्ट्रॉन घेतले मायनस, दिले म्हणून पॉझिटिव्ह. क्लोरीनवर पॉझिटिव्ह स्टेबल नसतोय, कार्बनला आलेला बरा, मग इथं तयार होतोय कार्बोकॅटायन. त्यामुळे इथं रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन पण पॉसिबल असते. हा इथं काय तयार झाला इलेक्ट्रोफाईल. एकदा काय इलेक्ट्रोफाईल बेन्झीनच्या तवडीत गावला तर ते सबस्टिट्यूटेड असेल तर हा इंडिकेट करणार कुठे येणार, तर हे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. मग हे लोन पेअर रेझोनन्स मध्ये गेल्यावर ऑर्थोवर नेगेटिव्ह आला, हा नेगेटिव्ह अटॅक करेल या कार्बोकॅटायनवर. त्यामुळे त्याची जी बेन्झीनची अरोमॅटिसिटी आहे ती ब्रेक झाली. लास्ट स्टेपमध्ये डिप्रोटोनेशन होईल, हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बन घेईल, याच्यावर आला नेगेटिव्ह, हा नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज, ऑर्थोला काय आला मिथाइल ग्रुप. अशा प्रकारे हे मेकॅनिझम असते. ओके, बघा फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. आता हे जे फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन आहे ते सिमिलर टू फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. इन्सर्शन ऑफ अल्काइल ग्रुप म्हणजे फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन, इन्सर्शन ऑफ असाइल ग्रुप म्हणजे फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. तर बघा हा जो ग्रुप आहे हा असाइल ग्रुप आहे. हा असाइल ग्रुप एकदा ऑर्थोचा हायड्रोजन सबस्टिट्यूट करणार आणि एकदा पॅराचा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मेजर प्रोडक्ट पॅरावाला, मायनर ऑर्थोवाला. एकदा ऑर्थोला असायलेशन झालं, एकदा पॅराला. ओके, इलेक्ट्रोफाईल कसा तयार होतोय बघा. हा क्लोरीन याच्याकडे लोन पेअर आहेत, AlCl3 लिव्हिज ऍसिड, लोन पेअर AlCl डोनेट केला तर हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन Cl मायनस बाहेर पडणार. हा वाला असायलिनियम आयन तयार होणार. ह्या असायलिनियम आयनवर ऑर्थो आणि पॅरावरून अटॅक करणार, मग ऑर्थो आणि पॅरावर काय येईल असाइल ग्रुप येईल. ओके, दिस इज व्हॉट फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. नेक्स्ट ॲनिसॉलचं नायट्रेशन करायला. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 H2SO4 आपापसात रिॲक्ट करून काय तयार करतात NO2+. कसं तयार करतात तर बघा H2SO4 आणि HNO3 बोथ आर ऍसिड, बट H2SO4 हे कंपॅरेटिव्हली जास्त ऍसिडिक आहे, त्यामुळे हे बिहेव करतं ॲज अ वॉट ऍसिड आणि हे बिहेव करतं ॲज अ वॉट बेस. तर हा ऑक्सिजन लोन पेअर इथला H+ घेतला तर हे तयार झालं. OH इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप बट वॉटर इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. तर ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह आला आहे, हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन वॉटर बाहेर पडलं, तर ह्या नायट्रोजनवर आला पॉझिटिव्ह. तर हा NO2 आहे तो ऍक्ट करतो ॲज अ इलेक्ट्रोफाईल. ह्या NO2 वर एकदा अटॅक होईल ऑर्थोवरून, एकदा अटॅक होईल पॅरावरून, हे तयार होईल. ओके, आता इथं आपलं अल्कोहोल फिनॉल इथर हा चॅप्टर फिनिश झालेला आहे. याच्यावर बोर्डला विचारलेले क्वेश्चनची लिस्ट मी इथं तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हे आहेत. नेक्स्ट दिस वन. ओके, तर इथं आपण सक्सेसफुली अल्कोहोल फिनॉल इथर हा चॅप्टर फिनिश केलेला आहे. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. ही जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा. ठीक आहे, आपण आज इथं थांबूया. वी स्टॉप हिअर. थँक्यू. हॅपी लर्निंग.